ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सवन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री ग्रंथराज भागवतम की जय हो। श्री श्री राधा गोविंद की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण। सर्वांना सादर प्रणाम। आपल्या इस्कॉन बेंगलोरच्या या भक्ती सदाचार क्लासमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण भक्ती सदाचार ह्या वर्षभर चालणाऱ्या कोर्सचं शेवटचं मॉड्यूल म्हणजे चौथं मॉड्यूल अभ्यासतोय की जिथे भागवत ग्रंथातील सगळ्या स्तुती आहेत आणि त्या स्तुतीमधल्या आपण कॅन्टो जो आहे आपला सहावा तर त्याच्यातल्या सहाव्या स्कंदातल्या आपण चित्रकेतू महाराजांच्या स्तुतीवरती आलो आहोत की ज्याच्यातले शेवटचे 4 श्लोक आपले शिल्लक आहेत तर ते आपण आता अभ्यासणार आहोत। हरे कृष्ण माताजी सादर प्रणाम तुम्ही माताजी। श्लोक वाचा। हरे कृष्ण श्लोक वाचे। अथ भगवन् वया मधुना त्वदवलोक परिमृष्टाशयमलाः सुर ऋषीणा यतत् कथितं तावकेन कथम् अन्यथा भवति। हरे कृष्ण। हरे कृष्ण। खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान पठण केलं। तर आता याचा भावार्थ समजून घेऊ आपण। इथे काय म्हणतात चित्रकेतू महाराज की हे भगवान तुमच्या केवळ दर्शनाने माझ्यातल्या पापकर्माचं सर्व प्रदूषण आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पन्न होणारी भौतिक आसक्ती आणि त्यातल्या कामवासना ज्या आहेत सगळ्या तर त्या पूर्णतः धुवून असं सगळं स्वच्छ झालंय पहा। या आसक्ती किंवा ह्या कामवासना आहेत ना तर त्यामुळं माझं मन जे आहे तर ते अंतःकरण जे आहे तर त्यांना सगळं व्यापलेलं आहे असं भरून राहिलेलं आहे। आणि मग देवर्षी नारद आहेत म्हणजे नारद मुनी आहेत तर त्यांना देवर्षी म्हटलं जातं। मग आता असे जे देवर्षी नारद मुनी आहेत तर ह्यांनी सांगितलेलं भविष्य खोटं कसं काय होईल अशा पद्धतीने जे चित्रकेतू महाराज आहेत तर ते आपल्या भावना व्यक्त करतात म्हणजे नारद मुनींच्या प्रशिक्षणाचं फळ म्हणून तुमच्या दर्शनाचा लाभ मला झालाय। मग आता देवर्षी नारद म्हणजे ते कोण आहेत गुरुस्थानी आहेत म्हणजे आपले जे दीक्षा गुरु आहेत तर त्यांनी जे काही सांगितलेलं असतं ते भगवान यांच्याविषयी त्यांनी जाणलेलं असतं परमसत्य। त्यामुळे ते जे सांगतात ते यथार्थ म्हणजे जे वेदांमध्ये आहे किंवा जे वेदांचं यथार्थ सार आहे म्हणजे जे काही आहे ते यथार्थपणे आपल्या प्रस्तुत करत असतात। जे काही सत्य आहे तर ते आपल्या पुढं प्रस्तुत करत असतात। म्हणजे परमसत्य म्हणजे भगवान आहे
आहेत. मग भगवान यांना जाणणारे कोण असतात? आपले गुरु असतात. आणि मग ते गुरु आपल्याला जे जसं आहे, भगवानांची वाणी म्हणजे वेद आहेत, आणि मग भगवानांचे उपदेश किंवा वाणी यांचा सार म्हणजे भगवद्गीता आहे, किंवा असे सगळे ग्रंथ पुराण म्हणजे भगवानांच्या यशोगाथा आहेत किंवा विजयगाथा आहेत किंवा भगवानांच्या त्या काय म्हणू की सक्सेस स्टोरीज आहेत. तर असा इतिहास सगळा आपला पुराण आणि ह्या सगळ्या म्हणजे इतिहासाने म्हणजे सगळा असा रंगलेला आहे. आणि भगवानांचे उपदेश, वाणी, यशोगाथा आणि सगळंच आहे तिथे, आणि कथा पण आहेत. तर असं सगळं महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ह्या पुराणांपैकी महाभारतामध्ये तिथे भगवद्गीता पण आहे शांती पर्वाच्या भागामध्ये. तर या सगळ्यावरून आपण काय समजून घ्यायचं की भगवान यांची वाणी आहे म्हणजे वेद किंवा शास्त्र पुराण, आणि ती जी वाणी आहे ती जशी त्याची आपल्यापर्यंत पोहोचवणारे जे असतात ते गुरु असतात. मग असे जे आपले प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत, बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर, मग त्यांच्या वाणीतून काय येतं? जे परमसत्य आहे तेच येतं. त्यांच्या वाणीत काय असतं? जे यथार्थता आहे आपल्या शास्त्रांची तर तीच असते. तर त्यांच्या वाणीत काय जे सत्य आहे तेच येतं. म्हणजे सत्य काय आहे हे समजून आपण घेण्यासाठी आपण पारंपरिक शिक्षण म्हणजे काय, गुरु शिष्य पद्धती ही आपली परंपरा आहे. ह्या परंपरेतूनच आपण गुरूंच्या मार्गदर्शनाने आपण हे परमसत्य किंवा सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजेच काय, कृष्णांना जाणून घेतलं पाहिजे. कृष्णांना तत्वता जाणण्यासाठी भगवद्गीता, भागवत ह्या ग्रंथांना ह्या ग्रंथातले उपदेश जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा कृष्णांना पण तत्वता जाणू शकतो. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकाचा हा अर्थ आहे, तिथे हे लिहिले तात्पर्य श्रील प्रभुपादांनी. मग असे ऋषीमुनी असे प्रयत्न करतात तर ते सुद्धा जाणू शकले नाहीत भगवान यांना. मग आपल्यासारखे सामान्यांची काय कथा? म्हणजे आपल्याला फक्त विद्वत्ता किंवा आपलं क्वालिफिकेशन असणं भौतिक जगतातून हे कधीच किंवा अशी विद्वत्ता किंवा असं प्रकांड पांडित्य हे कधीच भगवान यांना जाणण्याची पात्रता असू शकत नाही. तिथं एखाद्या भक्ताने भक्तिभावाने म्हणजे भक्तिभावाने त्यांची सेवा, आणि ती कशी भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय, मी स्वतःला पूर्ण समर्पित करून मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे या भावाने, आणि जे काही आहे आजपासून ते तुमच्या कृपेने म्हणजे जे काही मला मिळाले ते तुमच्या कृपेने मिळाले, आणि म्हणून मला मिळालेली प्रत्येक गोष्ट आहे भौतिक देह माझा किंवा हे सगळं म्हणजे जे काही मिळाले हे तुमच्या कृपेने मिळाले. मग येतच क्षणी मी माझे म्हणजे मला जे काही मिळाले हे भगवान यांच्या सेवेने मिळाले, कृपेने मिळाले. तर मी भगवत सेवेमध्ये प्रत्येक गोष्ट आहे तर ती आणली पाहिजे, हा तत्क्षणी विचार आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आपण भगवत सेवेमध्ये, आपली इंद्रिय आहेत आपली म्हणजे सगळं म्हणजे मन वाचा म्हणजे आपण म्हणतो ना काया वाचा मनसा, म्हणजे आपली वाणी आहे, आपलं मन आहे. म्हणजे मन कसं गुंतवायचं भगवत सेवेमध्ये? तर अशा कथा आणि भगवान यांच्या विषयीचे ग्रंथ, भगवानांच्या यशोगाथा ऐकायच्या, म्हणजे ह्यासारखा सर्वश्रेष्ठ उपाय नाही. तर त्यामुळं काय होतं, मन आपलं संयमित होतं. म्हणजे काया वाचा मनसा सगळ्या पद्धतीने आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. मग ही सेवा जी आहे तर ती जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला भगवानांना जाणता येईल. आणि तेव्हा एखादा भक्त म्हणजे आपण म्हणतो की प्रेमाचं अंजन आणि भक्तीच्या नेत्रांनीच जाणू शकेल का? म्हणजे ब्रह्माजी सुद्धा हे म्हणतात ब्रह्मसंहिते म्हणजे. तर हे सगळं आपण आतापर्यंत अभ्यासलं. आणि मग असे जे आपले गुरु आहेत ते कधी खोटं सांगतील का? त्यांची वाणी कधी असत्य होईल का? कारण ते कसे असतात, सर्वोच्च आध्यात्मिक अधिकारी असतात. हे भूतलावर जे आलेले ते मुक्त पुरुष असतात किंवा भगवानांचे पार्षद असतात. आणि ते जरी भौतिक देहामध्ये आलेले असतील तरी ते काय करत असतात, भगवानांची सेवा करायला आलेले असतात. त्यांचा उद्देश काय असतो, भगवानांच्या आज्ञेनुसार भगवानांच्या लीलेमध्ये सहभागी व्हायला येतात ते. आणि भगवानांच्या आज्ञेनुसार भगवत सेवा कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे त्या पद्धतीने ते करतात. म्हणजेच काय, आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करतात. मग हे सगळं भगवानांच्या इच्छेनंच होत असतं. म्हणजे भगवानांची इच्छा म्हणजेच ते गुरूंची इच्छा असते आणि त्यानुसार घडत असतं. मग इथं तर देवर्षी आहेत नारद, तर ते तर भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत. म्हणजे भगवानांचा एक शक्तिवेश अवतारच म्हटलं जातं त्यांना. मग आणि त्याचबरोबर त्यांना हे वरदान आहे की म्हणजे खरं तर ते वरदान ठरलं, तो त्यांना शाप मिळाला होता की कुठल्याही एका जागी ते स्थिर राहणार आहेत, म्हणजे ते सतत भ्रमण करत राहतील. पण भक्तीचा प्रचार करण्यासाठी, प्रचार प्रसारासाठी भ्रमणाचीच गरज आहे. म्हणजे हे सगळं वरदानच मिळालं सारखं होतं शापाच्या रूपामध्ये देवर्षी नारद यांना. मग असे जे देवर्षी नारद आहेत तर त्यांनी ते यांचे गुरु आहेत त्या चित्रकेतू महाराजांचे. मग त्यांनी सांगितलेली गोष्ट किंवा त्यांची वाणी खोटी कशी होईल असं चित्रकेतू महाराज म्हणतात. म्हणजे हा ठाम हा विश्वास आपल्या गुरुविषयी पाहिजे. मग तो शिक्षा गुरु असेल दीक्षा गुरु असेल त्यांच्याविषयी आपल्याला एक शिष्य म्हणून कसा ठाम विश्वास पाहिजे की माझ्या गुरूंनी हे सांगितलं. मग त्यांची वाणी कधी असत्य नाही ठरणार. जेव्हा एखादे गुरु म्हणजे
आपल्याला मार्गदर्शन करत असतात. मग ते काय करत असतात, शास्त्रांचं अध्ययन करत असतात, योग्य शास्त्राचे रेफरन्स घेत असतात, स्वतः आचरणाच्या स्तरावर त्या गोष्टी म्हणजे काय करत असतात की स्वतः आचरणाच्या स्तरावर किंवा कृतीच्या स्तरावर त्या गोष्टी आणत असतात. म्हणजे जो आचरणाने शिकवतो तो आचार्य. मग अशा पद्धतीने देवर्षी नारद आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये येणारे शिक्षागुरु दीक्षागुरु हे आचरणाच्या स्तरावर स्वतः आचरण करून ते शिकवत असतात आपल्या शिष्यांना. म्हणजे शास्त्रामध्ये बोलण्याचा अधिकार कोणाला असतो, जो आचरण करत असतो ना स्वतः, तोच इतरांना सांगू शकतो. अन्यथा काय होईल, आचरण नाही केलं आणि फिलॉसॉफी फक्त अभ्यासली आपण किंवा ज्ञान घेतलं आणि तेच लोकांसमोर सांगितलं, तर मग ती पॅरट फिलॉसॉफी आपण म्हणतो. म्हणजे काय, तर पोपटासारखं होईल, हो की नाही. म्हणजे आपण जर आचरण नाही केलं किंवा ती लिप सर्व्हिस होईल, म्हणजे काय फक्त ओठाने बोलायचं अशी ती सेवा होईल. मग असं नाही आचार्यांचं कार्य असतं किंवा आपले शिक्षागुरु असतील दीक्षागुरु, ते काय करतात, आपण आचरणाच्या स्तरावर आधी आचरणात आणतात. म्हणजे आणि मग ते शिष्यांना सांगतात. म्हणजे शास्त्राविषयी किंवा कुठल्याही गोष्टी विषयी बोलण्याची ही पद्धत आहे, हा प्रघात आहे, म्हणजे हा दृष्टिकोन आहे की आपण आचरणातून इतरांना शिकवता आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे असे प्रवचन देणारे प्रवचनकार खूप आहेत आणि असे खूप असतात. म्हणजे तत्वज्ञान विषयक अत्यंत उत्तम फिलॉसॉफी किंवा हे सगळं सांगणारे, शास्त्राचे दृष्टिकोन सांगणारे, भरपूर अभ्यास असलेले, म्हणजे थोडक्यात प्रीचिंग सेवा द्यायला खूप लोक तयार होतात. पण खरा जो भक्त आहे ना, तो आपल्या आचरणाच्या माध्यमातून शिकवतो. म्हणजे आचरणातून जो शिकवतो ना, तो प्रचार प्रसार म्हणजे मध्ये किंवा आचरणातून जो म्हणजे तत्वज्ञान शिकवतो ना, तो खरा भक्त मानला जातो. म्हणून आपण अशा पद्धतीचं भक्त बनायचं. म्हणजे आपण आपण ब्रिचिंग ही सेवा करायची, ज्याला इच्छा आहे त्यांनी शिक्षा गुरु म्हणून किंवा आपल्याला जे काही तत्वज्ञान आहे ते अभ्यास करून शिकवायला येत असेल तर आपण तो प्रयत्न करायचाच. म्हणजे याचा अर्थ असा नाही. पण त्याचबरोबर आपण ते आचरणाच्या स्तरावर पण उतरवलं पाहिजे आणि तेव्हा आचरणातून आपण शिकवणारा एक शिक्षा गुरु किंवा दीक्षा गुरु असं उत्तम उदाहरण बनलं पाहिजे. मग हे आपण का सगळं अभ्यासतोय, सोप्या भाषेत मी का चर्चा करते, तर देवर्षी नारद असे आहे. म्हणजे असे जे उच्च कोटीचे म्हणजे जे गुरु आहेत, देवर्षी म्हटलं जातं त्यांना, देवतांचे जे गुरु आहेत, तर म्हणजे त्यांच्यासाठी मार्गदर्शक गुरु किंवा दीक्षा गुरु शिक्षा गुरु म्हणून कार्य करतात विविध स्तरावर, तर ते आपल्या आचरणातून शिकवतात. मग त्यांनी कसं, म्हणजे त्यांनी म्हटलेलं जे आहे किंवा त्यांची वाणी किंवा त्यांचं वक्तव्य कसं बरं खोटं ठरू शकेल, इतका ठाम विश्वास चित्रकेतू महाराजांना आहे. पहा, मग हे आपण लक्षात घेऊया. तर त्या पद्धतीने चित्रकेतू महाराज जे आहेत ते आपले भावना व्यक्त करतात. म्हणजे काय, की इथे आपण समजून घेऊया की नारद मुनी जे आहेत तर त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन आपण घेतलं, म्हणजे तर ते जे मार्गदर्शन आहे किंवा त्यांच्याकडचं जे प्रशिक्षण आहे त्यांच्याकडून मिळालेलं आणि त्यांचं दर्शनाचा लाभ झालाय, तर ही सुद्धा मोठी कृपा असते. म्हणजे साधू संघ किंवा एखादा सत्पुरुषाचा संघ जर आपल्याला लाभला तर ना, अगदी म्हणजे क्षणाचा किंवा निमिषाचा लाभला तरी आपला उद्धार होत असतो भक्त म्हणून. आणि तशाच पद्धतीनं नारद मुनींचं जे मार्गदर्शन आहे ते चित्रकेतू महाराजांना लाभलंय. मग परिपूर्ण ज्ञान संपादन करण्याचा हाच विधी आहे. म्हणजे नारद, व्यास किंवा असित या सगळ्यांकडून आपण या अधिकारी व्यक्तींकडून धडे घ्यावेत. म्हणजे वेगवेगळे हे उच्च कोटीचे गुरु आहेत आणि यांच्याकडून अशा भक्तीच्या सिद्धांतांचं आपण पालन करायला शिकतो. आणि तेव्हाच आपण वर्तमान नेत्राने, म्हणजे हे भौतिक नेत्र आहेत आपले, ह्या इंद्रियांना आपल्या मर्यादा आहेत, ह्या वर्तमान नेत्राने आपण भगवान यांना पाहू शकतो. पहा, कधी जेव्हा आपण शुद्ध होऊ अशा पद्धतीनं भक्तीचं अनुशीलन करू, गुरु शिष्य परंपरेचा जो मार्ग आहे तर त्या मार्गावर आपण जे आहे तर त्या मार्गावर जे काही आपल्याला प्रशिक्षण देणारे आपले जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे, मग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ आपण. त्याच वेळेला आपण शुद्ध होऊ आणि मग आपल्या वर्तमान नेत्राने सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना पाहू शकतो बा. आणि ह्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मग हे प्रशिक्षण कुठून मिळतं, तर गुरु शिष्य परंपरेतून. म्हणजे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करण्याचा हाच एक विधी आहे. म्हणजे काय, भक्तिमय प्रेममय सेवा. आणि ती कुठून शिकायची, तर गुरु शिष्य परंपरेतून. मग आता श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेताना आपण त्यांना का नाही पाहू शकत, श्रीकृष्णांना आपल्या ह्या भौतिक म्हणजे जे आपले भौतिक नेत्र आहेत किंवा आपल्या इंद्रियांनी आपण कृष्णांना का नाही पाहू शकत, तर त्याविषयी एक श्लोक आहे, श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यम इंद्रिये, असं एक श्लोक आहे. तर त्याचा अर्थ काय होतो, अधिकारी व्यक्तीच्या आदेशानुसार जर आपण आपली इंद्रिय आहेत तर ती भगवान यांच्या सेवेमध्ये जर युक्त केली ना, तर तरच आपण त्यांना कदाचित पाहू शकतो. म्हणजे
खचित पाहू शकू. म्हणजे इतकं आपल्या जीवनामध्ये आपले जे दीक्षागुरु आहेत किंवा आपले जे गुरु आहेत ना, ते त्यांचं महत्व आहे. म्हणजे आपण भगवत सेवेमध्ये आपले इंद्रिय आहेत तर ती गुंतवली पाहिजेत पहा, तेव्हा आपली शुद्धी होते. अन्यथा ही भौतिक आहेत, ही जड पदार्थ आपण म्हणतो, भौतिक इंद्रिय आहेत, ही चेतना दूषित आहे, 3 गुणांनी आपण बद्ध आहोत आणि आपल्या इंद्रियांना मर्यादा आहेत. पण ह्याच वर्तमान देहामध्ये आणि ह्याच इंद्रियांनी जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला गुरुचरणी गेलं पाहिजे, आपली शुद्धी करून घेतली पाहिजे आणि त्याद्वारे आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे तर यांचं दर्शन घेऊ शकतो. आणि जेव्हा दर्शन होतं तेव्हा काय होतं, आपल्या हृदयातल्या जे काही म्हणजे पाप असतात ती सगळी समस्त पाप नष्ट होऊन जातात, आपल्या हृदयाचं मालिन्य नष्ट होतं आणि आपली शुद्धी होऊन जाते पहा. मग ह्यासाठी आपण भगवान जे आहेत तर त्यांचे प्रमाणित म्हणजे प्रतिनिधी किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी किंवा त्यांचे गुप्त प्रतिनिधी म्हणजे कोण असतात, गुरु असतात. तर त्यांच्या आश्रयासाठी गेलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण म्हणजे अशा ज्यांच्यावर भगवानांचं कृपाक्षेत्र आहे, जे भगवान यांच्याशी ब्रह्मनिष्ठ आहे, तर ह्या गुरूंकडून आपण मार्गदर्शन घेऊन आपण भक्तिमय प्रेममय सेवा अशा पद्धतीनं प्रशिक्षित होत भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा आपण करायला शिकलं पाहिजे. मग तत्क्षणी काय होईल, भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांच्या कृपेमुळं आपल्याला भगवान यांची जी कृपा मिळते त्याला काय म्हणलंय, कॉजलेस मर्सी म्हणजे अहेतुकी कृपा. तर त्यामुळे काय होईल, आपल्या हृदयातली सगळी जी काही पाप आहेत तर ती सगळी नष्ट होऊन जातील पाहणे, आपली हृदयाची शुद्धी होईल. आता पुढे जाऊ आपण. हा बदल 46वा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. कुमुद माताजी 46वा श्लोक आपण वाचूया. हरे कृष्ण. येस. विदितमनंत समस्तं तव जगतात्मनो जनिरिहा चरितं विज्ञाप्य परम गुरोः कियदिव सवितु सवितुरिव खद्योतेः. हरे कृष्ण. सॉरी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की इथे काय म्हणतात, चित्रकेतू जे महाराज आहेत तर ते काय म्हणतात की या भौतिक जगातल्या जीवात्म्याची सगळी कार्य, भौतिक जगामध्ये जीवात्मा कसा येतो, तो कसा त्याला भौतिक प्रकृती शरीर प्रदान करते आणि कसा तो बद्ध होतो, ही सगळी कार्य जी आहेत तर ही सगळी कार्य जी आहेत ती तुम्हाला ज्ञात आहेत कारण तुम्ही परमात्मा म्हणून माझ्या हृदयात उपस्थित आहात. आणि मग सूर्याच्या उपस्थितीत माझ्यासारखे काजव्याला काय ज्ञान असणार आहे, म्हणजे तुमच्या समोर मी काय ज्ञान मांडू, म्हणजे सगळं तुम्ही जाणता. आणि मग त्यामुळे तुम्हाला सांगण्यासारखं तर माझ्याकडे काही नाहीये. म्हणजे काय की भगवान यांचं सर्वश्रेष्ठत्व यातून चित्रकेतू महाराज व्यक्त करतात. म्हणजे भगवान यांच्या समोर एक भक्त म्हणून आपण असं असलं पाहिजे, एका गुरूंसमोर आपण असं असलं पाहिजे की आपल्याला काही समजत नाही, आपण मूर्ख आहोत आणि आपली परिस्थिती पण तशीच असते. म्हणजे आपण एक जीवात्मा म्हणून भगवान यांचं एक चितकण आहोत. म्हणजे एक म्हणजे एका केसाच्या अग्राचा 10,000वा भाग केला तर तो आपला जो आकार आहे. आणि मग भगवान यांच्याशी म्हणजे आपलं गुणसाधर्म्य आहे, म्हणजे आपण गुणांनी समान आहोत, पण आपण परिमाणाने भिन्न आहोत. मग काही अंशी आपल्यामध्ये सगळे गुण भगवान यांचे असतात, पण आपली चेतना कशी आहे तर ती आपली दूषित आहे, प्रदूषित आहे. मग आपल्यासारखा म्हणजे काजवा त्याला थोडासा कसा तो चमकतो पहा काजवा, हो की नाही. पण काजव्यानी सूर्यासमोर चमकल्यासारखं आहे. म्हणजे भगवान जे आहेत तर ते इतके सर्वश्रेष्ठ आहेत, म्हणजे षडैश्वर्यांनी ते युक्त आहेत आणि सर्व ज्ञानामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इतके सर्वश्रेष्ठ आहेत की माझ्यासारखा व्यक्ती तुमच्या समोर काय म्हणजे पतित जीव माझ्यासारखा असं तुमच्या समोर काय ज्ञान मांडेल, असं म्हणतात चित्रकेतू महाराज. म्हणजे चित्रकेतू महाराज इतके शुद्ध भक्त होते भगवान यांचे की त्या म्हणजे युगामध्ये ते वेगवेगळ्या लोकातून म्हणजे विमानाने जे आहे ते भ्रमण करत होते. आणि मग त्यावेळेलाच त्यांना तो शाप मिळाला होता. ही गोष्ट आपण अभ्यासली होती पहा. म्हणजे ते एका अरण्यात गेले आणि जे वन होतं असं तिथे माता पार्वती आणि भगवान शिव जे होते तर ते साधू जे आहेत सगळे ऋषी मुनी यांच्या समवेत एका सभेमध्ये बसले होते. आणि माता पार्वती जे आहेत तर त्या ज्या आहेत तर ते भगवान शिव यांच्या मांडीवरती म्हणजे त्या बसलेल्या होत्या, आरूढ झालेल्या होत्या. मग त्यांना पाहून चित्रकेतू राजाला म्हणजे जे आहे भौतिक जगतातलं जे आहे तर जसं आचरण असतं तर त्यानुसार त्यांना ते वाटलं. आणि म्हणजे हे सुद्धा लीलाच होती भगवान यांची. आणि त्यामुळं ते हसले भगवान शिव यांना
आणि ही कशी कामवासना आहे, असं त्यांना भौतिक जगतात जसं असतं तसं एखाद्या व्यक्तीचं आचरण, तशा पद्धतीनं त्यांनी विचार केला. मग ही सुद्धा भगवान यांची लीलाच असते. परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात भगवान वास करत असतात आणि आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये विचार घालण्याचं काम सुद्धा भगवानच करतात. म्हणजे आपली सगळी कार्य आहेत तर ही सगळी भगवानच म्हणजे निर्देशित करत असतात. पहा म्हणजे 15.15 भगवद्गीतेतला श्लोक की काय सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्ट, असा तो श्लोक आहे. तर भगवान आपल्या हृदयामध्ये उपस्थित असतात आणि ते आपल्या परमात्मा म्हणून आपल्याला जे काही आवश्यक आहे ती स्मृती प्रदान करत असतात ह्या वर्तमान देहामध्ये कर्म करण्यासाठी. ज्याचं विस्मरण व्हायला पाहिजे त्या गोष्टी विस्मरण करवित असतात आणि जे ज्ञान आवश्यक आहे कर्म करण्यासाठी तर ते ज्ञान पण प्रदान करत असतात. म्हणजे काय, आपलं प्रत्येक गोष्ट ही भगवान यांच्या इच्छेने आणि त्यांच्या कृपेनेच घडत असते. पहा अशा पद्धतीने परमात्मा स्वरूपात ते उपस्थित असतात आणि सगळी कर्म आपली नियंत्रित करत असतात. मग ही सुद्धा भगवान यांची लीलाच होती. पहा अशा पद्धतीने शुद्ध भक्ताच्या मध्ये मायेतला विचार येणं म्हणजे हे सुद्धा भगवंतांचं नियोजन होतं. आणि मग म्हणजे त्यांनी जे चित्रकेतू महाराजांनी अशा पद्धतीने हास्य जेव्हा केलं त्यावेळेला माता पार्वती जे आहेत तर त्यांनी त्यांना शाप दिला. म्हणजे असुर योनीमध्ये त्यामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तर म्हणजे चित्रकेतू महाराज जे आहेत तर त्यांना ते एक प्रकारचं म्हणजे त्यांनी तो खरं तर ते उच्च कोटीचे भक्त होते. मग त्यांनी त्याच्यावरती म्हणजे उशाप पण मिळवला होता. एवढी ते मिळवला असता अशी त्यांची तपश्चर्या पण होती. साधना म्हणजे आपण जे म्हणतो की भक्ती साधना भक्ती सेवा होती पण ते काहीच नाही म्हणजे म्हणाले एका वैष्णव भक्तामधलं हेच गुण आपण अभ्यासण्यासारखे असतात. तर त्यांनी काय केलं तर त्यांनी तो शाप आहे तर तो त्यांनी वरदान म्हणून स्वीकारला आणि ते आसुर योनीमध्ये त्यांनी जन्म घेतला आणि तिथे सुद्धा भगवानांची त्यांनी सेवा केली. पहा म्हणजे असे ते चित्रकेतू महाराज आहेत. म्हणजे इतके ते ज्ञानाने युक्त आहेत. म्हणजे हा प्रसंग मी का आपल्याला कथन केला तर इतका ज्ञानाने युक्त असलेला भक्त आहे. तर तो काय म्हणतो भगवान यांना की तुमच्या पुढे मी काजव्यानं चमकल्यासारखा आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच ज्ञात आहे तर मी काय सांगणार. म्हणजे जो शुद्ध भक्त असतो ना भगवान यांचा किंवा जो भगवान यांचा भक्त होण्याचा प्रयत्न करत असतो ना तो नेहमी स्वतःला मी तुमचा भक्त बनण्यास कसा योग्य नाहीये किंवा मी तुमचा भक्त कसा म्हणजे नाहीये हे त्यांना सांगत असतो किंवा माझी पात्रता कशी नाहीये हे इतरांसमोर सांगत असतो. म्हणजे असा तो भक्त असतो. म्हणजे काय की जरी त्याला भरपूर ज्ञान असेल जरी त्याच्यावर भगवंतांची कृपा झालेली असेल जरी त्याच्याकडे जरी त्याची भक्ती साधना उत्तम प्रकारे होत असेल भक्ती सेवा तरी भक्ताला काय वाटत असतं की मी काही पात्र नाहीये भगवान यांच्या म्हणजे यांच्या समोर सेवेसाठी सुद्धा उभे राहण्यासाठी किंवा भगवान यांच्या समोर येऊन काहीतरी बोलण्यासंदर्भात किंवा काहीतरी सांगण्यासंदर्भात किंवा गुरूंसमोर सुद्धा त्या भक्ताला काय वाटत असतं की मी काही पात्र नाहीये म्हणजे माझी काही पात्रताच नाहीये की मी असं काही बोलेन किंवा सांगेन म्हणजे किंवा माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तितकंसं नाहीये. म्हणजे गुरु कसे आहेत भगवान त्यांच्या समान आहेत. म्हणजे त्यांना कृष्ण समानच आपण सन्मान दिला पाहिजे. कृष्ण जे आहेत ते आणि गुरु यांच्यामध्ये अभिन्नता मानतो आपण. म्हणजे गुरु आणि गुरु हे आपले कृष्णांचंच रूप मानतो आपण. मग बाह्य प्राकट्य जे आहे आपण मानतो म्हणजे चैत्य गुरु म्हणजे परमात्मा स्वरूपात भगवान आपल्या हृदयामध्ये असतात उपस्थित चैत्य गुरुच्या स्वरूपात. मग त्यांचं बाह्य प्राकट्य म्हणजे शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु असतात. मग अशा पद्धतीने आपण जर मानतो तर मग आपल्या गुरूंसमोर सुद्धा आपण कसं असलं पाहिजे. आपण अज्ञानी मूर्ख असं म्हणून आपण गुरूंसमोर असलं पाहिजे किंवा कृष्णांसमोर पण आपण असंच असलं पाहिजे. एक पतित जीव आहे मी शूद्रातिशूद्र कलियुगामध्ये आता शूद्रातिशूद्र आपण आहोत आणि एक पतित जीव आहोत आपण कृष्णांचे सेवक आहोत दास आहोत त्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. तर तो खरा भक्त मानला जातो. म्हणजे खरा भक्त मी कसा पात्र नाहीये हे सांगतो. खरा भक्त म्हणतो मी कसा त्रुटीपूर्ण आहे हे सांगतो. आणि खरा भक्त जो असतो तो अशा पद्धतीनं भगवानांची सेवा करत असतो. म्हणजे असं भगवान यांचं सर्वश्रेष्ठत्व मान्य करत असतो. गुरु यांचा सर्वोच्च अधिकार मान्य करत असतो. मग ते शिक्षा गुरु असो दीक्षा गुरु असो. आपण आयडीसी मध्ये अभ्यासलं की गुरुंपेक्षा जास्त ज्ञान आहे म्हणून आपण गुरुंसमोर म्हणजे अशा वाणीमध्ये कधीच बोलू नये किंवा आपल्याला ज्ञान जरी असेल तरी खरा भक्त किंवा खरा शिष्य काय करेल तर मी म्हणजे त्यांच्या चरणाशी मला काहीच येत नाही मी कुठल्याच गोष्टीत पात्र नाही मी मूर्ख अज्ञानी पतित जीव आहे अशा पद्धतीनं तो त्यांच्या पायाशी त्यांच्या चरणांशी राहील. मग हा खरा भक्त असतो. अन्यथा आपण काय पाहतो पहा म्हणजे कोणावर टीका करणे असा हेतू नाही बरं का. म्हणजे आपण सगळेच पतित जीव आहोत आणि भगवानांचे भक्त आहोत. तर आपण सगळ्यांनी समजून घ्या आपण आपल्या भौतिक प्रकृतीमध्ये कसं
होतं आपण थोडंसं भगवान यांच्याविषयी जाणतो. आता प्रत्येकामध्ये काहीतरी छान गुण असतात. मग आपल्याला काहीतरी छान सेवा करायला यायला लागते. मग लगेच काय होतं, एखाद्या भक्ताला म्हणजे नवसाधक असल्यावर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पाहायला मिळतात पहा. आणि साधनेमध्ये पुढे गेल्यानंतर पण ह्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे जिथे तिथे मायाशक्ती प्रबळ असते आणि मायाशी हे आपलं युद्धच असतं पहा. आणि तिथे आपलं ज्या आपला कॉन्शियसनेस म्हणजे आपली कृष्ण चेतना नेहमी दक्ष म्हणजे आपण कृष्ण चेतनेमध्ये आपण असतो, पण आपण नेहमी दक्ष असणं आवश्यक आहे कृष्ण चेतनेमध्ये सुद्धा. तर त्यासाठी भगवान यांना सततच्या प्रार्थना जेव्हा आपण करतो, त्यांना शरण जातो पूर्णतः, तेव्हाच हे घडू शकतं. गुरूंना शरण गेलो आपण, समर्पित केलं आपलं सगळं म्हणजे आपण काय वाचा मनसा असं समर्पित केलं आपण स्वतःला एक जीवात्मा म्हणून गुरुचरणी भगवान चरणी, तेव्हाच हे घडतं. अन्यथा काय होतं, थोडंसं ज्ञानामुळे थोडंसं स्किलफुल झाल्यावर किंवा थोडी गोष्ट आपल्याला एखादी छान सेवा करायला येते म्हटल्यावर ते भक्त काय करतात की इतर भक्तांसमोर मला कसं येतंय किंवा मला कसं समजतंय हे व्यक्त करत असतात. मग किंवा अशा पद्धतीनं व्यक्त करायचा प्रयत्न करतात. तुम्ही पाहिलं असेल का सत्संगामध्ये, बऱ्याच सत्संगामध्ये बरेच भक्त हा प्रयत्न करतात. म्हणजे ते त्यांच्याकडून हा निरागसतेनं प्रयत्न होतो. कारण आपण हे 3 गुणांनी बद्ध आहोत. त्यामुळं आपला जो मिथ्या अहंकार आहे तर तो काय करत असतो, अशा वेळी उफाळत असतो की हा हे असं असायला पाहिजे होतं, मग हे जे आहे तर ते तसं असायला पाहिजे होतं. मग अशा पद्धतीने जेव्हा व्यक्त करायला लागतो तर तेव्हाही काय असतं, तर हा मिथ्या अहंकार असतो. म्हणजे खरा भक्त काय करत असतो, तर त्याला जरी ज्ञान असेल तरी तो काय करत असतो, भगवान यांच्यासमोर मला काहीच माहिती नाही आणि मी पूर्ण अज्ञानी आहे, अशा पद्धतीनं तो भगवानांच्या चरणांशी असतो किंवा गुरु यांच्या चरणांशी. मग तो शिक्षा गुरु असू दे एखाद्या क्लासमध्ये शिकवणारे किंवा दीक्षा गुरु असू देत की जे आपल्याला मार्गदर्शन देत असतात, तर त्यांच्यासमोर आपण कसं असलं पाहिजे, त्यांच्या चरणांशी लीन असलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मला काहीच येत नाही, मला काहीच समजत नाही, मला तुम्हीच मार्गदर्शन करा असं म्हणून आपण समर्पित झालं पाहिजे. आणि तेव्हाच हृदयस्थ परमात्मा असतात ते संतुष्ट होतात ना. अन्यथा जर असा शिष्य गुरूंसमोर आपल्या किंवा अशा शिक्षा गुरु असेल दीक्षा गुरु असेल यांच्या समोर मला काहीतरी येतंय, मला काहीतरी समजतंय म्हणून जर प्रयत्न करत असेल तर मग तो मिथ्या अहंकार आहे. मग त्याचं पतन होण्याचे धोका आहे का. म्हणजे मायाशक्ती इतकी प्रबळ आहे की म्हणजे अशा पद्धतीनं संधीच म्हणजे शोधत असते की कशा पद्धतीने ह्या भक्ताची परीक्षा घेता येईल. म्हणजे तरीही त्याला देवी ईशा गुणमयी म्हटलंय, तरी देखील आपण जर भगवान यांना शरण गेलो, गुरुचरणी समर्पित झालो, तर निश्चित आणि निश्चित आपण म्हणजे मायाशक्तीवर विजय मिळवू शकतो का. मग हे आपल्याला नेहमी भान पाहिजे भक्त म्हणून. आपण असे नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. जसं जसं आपण उन्नत होत जातो भक्तीमध्ये, जसं जसं ज्ञानाचं स्तर वाढत जातो, जसं जसं आपण एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या सेवेमध्ये चांगलं म्हणजे यश मिळवतं ती सेवा करण्यामध्ये, तर आपल्याला त्यावेळी लीनता आपल्यामध्ये आली पाहिजे. हे चित्रकेतू महाराजांच्या ह्या श्लोकातून शिकायचं. म्हणजे 4 ओळींचंच भावार्थ आहे, पण आपण शिकायचं काय ह्याच्यातून, टेक मेसेज काय घ्यायचा, तर आपल्यामध्ये ही लीनता आलं पाहिजे, हा समर्पण भाव आला पाहिजे, हा शरण भाव आला पाहिजे की आपण जितके जास्त ज्ञानी होऊ, जितके जास्त स्किलफुल होऊ, जितके जास्त आचरणाच्या कृतीच्या स्तरावर उत्तम भक्त होऊ, तितकं आपलं शरणागती आणि समर्पण वाढलेलं असतं, तितकं आपली नम्रता वाढलेली असते आणि तितके म्हणजे आपला विनम्र भाव आपल्यामध्ये आलेला असतो. आणि हे प्रयत्न आपण नेहमी करायचे, प्रत्येक भक्तांशी बोलताना, आचरण करताना करायचे, प्रत्येक शिक्षा गुरूंशी बोलताना. जरी आपण शिक्षा गुरु असो, आपण जरी काहीतरी शिकवत असो समजा, तरी तेव्हा आपण जेव्हा शिष्य म्हणून एका दुसऱ्या शिक्षा गुरूंकडून शिकायला जातो, म्हणजे आता आपण सगळे उन्नत होतोय, हळूहळू प्रिचिंग मध्ये पण येतोय किंवा प्रयत्न करतोय, तर आपण कशा पद्धतीचं आपलं आचरण पाहिजे, तर दुसऱ्या शिक्षा गुरूंकडे जेव्हा आपण शिकायला जातो तेव्हा आपण शिष्य म्हणूनच असलं पाहिजे. आणि शिष्यत्वाचे आपण सगळे गुण अंगी बाणून त्या पद्धतीचं आपलं आचरण व्यवहार बोलणं असलं पाहिजे. ते जर नसेल तर मग काय होतं, तिथं जे आहे तर ते आपण गुरुची एक प्रकारे तशा पद्धतीचं आपलं उन्मत्त बोलणं किंवा आपला असा मिथ्या अहंकारपूर्ण बोलणं, आपण ती गुरूंची अवज्ञा करत असतो. जसं भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या उदाहरणातून आपण शिकलो की न्याय डिसिजन केला, त्यांना आता लक्षात असेल, तर भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत तर त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही काय करा, की म्हणजे माझ्या मरणोपर्यंत तुम्ही काय करा की हे प्रशासकीय मंडळ तयार करा आणि त्यानुसार गौडी मठ आहे तर त्याचं सगळ्याचं प्रशासन तुम्ही चालवा, त्याचं नियंत्रण करा. पण ते भक्तांनी काय केलं, गुरूंच्या म्हणजे तिरोभावापर्यंत काय केलं, तर त्यांच्यामध्ये शिष्य उत्तराधिकार साठी त्यांच्यामध्ये चढाओढ निर्माण झाली आणि 2 गट निर्माण झाले आणि मग त्यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये
भांडण झालं, वादविवाद झाला आणि तिथे संपत्ती कोणाची, मग उत्तराधिकार कोणाचा, ह्याच भांडणामध्ये ते गुंतले. म्हणजे पहा कशा पद्धतीने घडलं. आणि त्यामुळे ते अजूनही कोर्टामध्ये खटले चालू आहेत. म्हणजेच काय, की जे शिष्य आहेत तर ते गुरूंसमोर म्हणजे म्हणजे गुरूंच्या उपस्थितीत किंवा गुरु उपस्थित नसताना देखील त्यांच्या वाणीचं किंवा त्यांच्या उपदेशांचं जे पालन करत नसतात किंवा जे गुरूंशी सन्मानपूर्वक जे म्हणजे ज्यांचा गुरूंच्या समोर किंवा गुरूंच्या अनुपस्थितीत सुद्धा त्यांच्या उपदेशांचं पालन किंवा सन्मानपूर्वक तर त्यांचं आचरण नसेल किंवा गुरु आज्ञेचं पालन होत नसेल, तर ती गुरूंची अवज्ञाच आहे. आणि त्या अवज्ञेमुळे काय होतं, तर आपला विनाश होतो. पहा, हे आपण अभ्यासलं. तर मग हे सगळं आपण समजून घेऊन आपण त्यातून काय शिकायचं, टेक होम मेसेज काय, की आपण परमश्रेष्ठ भगवान यांचं रूप आहेत गुरु किंवा परमश्रेष्ठ भगवान यांच्या विग्रहासमोर किंवा त्यांचं रूप असलेले गुरु यांच्या समोर कसं असलं पाहिजे, जसं सूर्यासमोर काजवा. म्हणजे तुमच्या समोर मी काहीच नाहीये, तुमच्या शरणी म्हणजे चरणी शरण आलेला मी असा पतितबद्ध जीव आहे आणि तुम्हीच माझा उद्धार करा. तुमच्या समोर मी काय सांगणार, काय बोलणार, माझ्या काय भावना व्यक्त करा, तुम्ही परमात्मा म्हणून सगळं जाणता. तर अशा पद्धतीचा आपला भाव पाहिजे. म्हणजे एक उत्तम भक्त म्हणून चित्रकेतू महाराज कसे पात्र आहेत, उत्तम शिष्य म्हणून यातून शिकलो. मग असा उत्तम भक्त बनायचा प्रयत्न आपला असला पाहिजे, असा उत्तम शिष्य आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता पुढे जाऊया, आपण श्लोक क्रमांक 47 वरती जाऊया. 47 आणि 48 आपले राहिले. हा माताजी श्लोक वाचूया. नमस्तुभ्यं भगवते सकल जगस्थित स्थिति लयोदशयेशाय दुरवसितात्म दुरवसितात्मगयते कुयोगिनां भिदा परमहंसाय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता इथे समजून घेऊया की तुम्ही या भौतिक सृष्टीचे करता, पालक आणि संहारक आहात, परंतु घोर विषयी असणाऱ्या आणि सदैव भेददृष्टीने पाहणाऱ्या लोकांना तुम्हाला पाहण्यासाठी नेत्रच नाहीत. म्हणजे तुमची वास्तविक स्थिती ज्ञात नाही आणि त्यामुळे ते निष्कर्ष काय काढतात की भौतिक सृष्टी तुमच्या ऐश्वर्यापासून भिन्न आहे. आणि ते काय म्हणतात की हे परमेश्वर, तुम्ही परम विशुद्ध आणि षडैश्वर्य पूर्ण आहात आणि आता मी तुम्हाला वंदन करत आहे. पण भगवानांना वंदन करताना कसं गुणगान, कशी स्तुती केली, म्हणजे आपण सुद्धा भगवानांना वंदन करतो, मंदिरात जातो, हो की नाही. मग आपण वंदन करताना आपल्या मनात काय विचार असतात, भौतिक प्रकृतीमध्ये आपण 3 गुणांनी बद्ध आहोत. मग आपल्या मनात जेव्हा आपण भक्तीमध्ये येण्यापूर्वी आपल्या मनात काय विचार असायचे, मग इकडे माझा मुलगा पास कसा होईल, मग तिकडे मला प्रॉपर्टी कशी मिळेल, मग ती शेतजमीन कशी मिळेल, हो की नाही, असे भौतिक सगळे विचार असतात. पण आपण भगवान यांच्या अर्चविग्रहांसमोर असतो तेव्हा भगवान यांच्या समोर काय केलं पाहिजे, आपण त्यांचं महिमामंडन केलं पाहिजे, त्यांचं गुणगान केलं पाहिजे आणि त्यांना वंदन केलं पाहिजे. पहा, म्हणजे अशा पद्धतीने भगवान यांची स्तुती करत असतात. चित्रकेतू महाराज किंवा यांच्यासारखे भक्त जे आहेत ते कशी स्तुती करत असतात पहा. तर भगवान यांचं त्यांनी सर्वश्रेष्ठत्व सांगितलं. तुम्ही ज्या भौतिक सृष्टीचे करता आहात, तुम्हीच पालन करणारे आहात, तुम्हीच संहारक आहात. परंतु घोर विषयी म्हणजे अशा घोर विषयी म्हणजे काय, की असे जे विषयामध्ये, विषय म्हणजे काय, भौतिक सुखामध्ये, भौतिक जी वेगवेगळी इंद्रिय तृप्तीची साधन आहे त्याच्यामध्ये बद्ध असलेले आपल्यासारखे जीव, म्हणून त्यांना घोर विषयी म्हणजे अत्यंत भोगी असे लोक, म्हणजे भोगवादी असे लोक. तर असे जे आहेत ते सदैव काय करतात, की भेददृष्टीने पाहतात. म्हणजे भगवान आणि आपल्यामध्ये भेद मानतात. तर असं आहे का? बिलकुल नाही आहे. म्हणजे ते आपल्याला शरीर मानतात असे भोगवादी लोक, पण असं नाहीये. किंवा भगवान यांच्यापासून आपण वेगळे आहोत का? नाही आहेत. का ते वेगळं मानतात? मी कुणीतरी वेगळं आहे भगवान यांच्यापेक्षा असं वाटतं त्यांना, स्वतःला स्वतंत्र मानणारे असतात. पण आपण नाही आहोत भगवान यांच्यापेक्षा स्वतंत्र. भगवान यांचेच आपण जीवात्मक अंश आहोत आणि त्यामुळं आपण भगवान यांचेच अंश असल्यामुळं भगवान यांच्यापेक्षा स्वतंत्र नाही आहोत. आपला आत्मा हा त्यांचा काय आहे, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, चित्कण आहे, त्यांचा एक भाग आहे. आणि सूक्ष्मातिसूक्ष्म भाग आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण असं समजून घेऊ. पण आपल्याला भगवान यांनी तरी देखील एक वैयक्तिक स्वातंत्र्य दिलंय, म्हणजे आपल्याला वेगळं शरीर दिलंय, हो की नाही, आणि त्यानुसार आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. मग त्याचा आपण सदुपयोग करणं म्हणजे भगवान यांचा दास आहे, मी कृष्ण सेवक आहे समजून त्यांच्या सेवेमध्ये लीन होणं. आणि त्याचा दुरुपयोग म्हणजे काय, आपला मिथ्या अहंकारामुळे आपल्याला काय वाटतं, मी कुठेतरी स्वतंत्र आहे, मी भगवान यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि स्वामित्वाची आणि प्रभुत्व गाजवण्याची आपली जी वृत्ती जागृत होते ना, त्याद्वारे काय होतं, आपण ह्या सगळ्यामुळे प्रकृतीच्या 3 गुणामध्ये तक्षणी बांधले जातो. मायाशक्ती आपल्यावर त्यावेळेला काय असते, प्रबळ होते आणि ती काय करते, आपल्याला या प्रकृतीच्या 3
गुणामध्ये बांधते. मग ह्याचा सदुपयोग म्हणजे काय, तर भगवान यांचा नित्य दास बनणं, कृष्ण सेवक बनणं आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. मग आता ती कशी करायची, ते वाणीनी सेवा कशी करायची, तर स्तुती आपण करू शकतो, भगवान यांचं गुणगान करू शकतो, त्यांच्या विजयगाथा यशोगाथा आपण सांगू शकतो, लोकांना कथन करू शकतो. वेगवेगळे मार्ग आहेत. हरे कृष्ण महामंत्राचं मग आपण जप करू शकतो. म्हणजे असे अनेक मार्ग आहेत. आपण हे सगळं अभ्यासलंय, नवविधा भक्तीची जी अंग आहेत, तर अशा 9 अंगांनी आपण त्यांची सेवा करू शकतो. मग आता त्यातलं स्तुती म्हणजे काय, तर भगवान जे आहे त्यांचं महिमा मंडन गुणगान. मग त्यासाठी भगवानाचं सर्वश्रेष्ठ भक्त कसं आपल्या समोर मांडतो पहा. तुम्ही भौतिक सृष्टीचे करता, पालक संहारक आहात, पण असे जे भौतिक विषयामध्ये जे सदैव असे गुंतलेले जे लोक आहेत, तर त्यांना तुम्हाला पाहण्यासाठी नेत्रच नाहीत, कारण त्यांच्या कसं आहे, चेतना आहे ती प्रदूषित आहेत. मग अशा प्रदूषित चेतनेने आपण वर्तमान बद्ध देहाने भगवान यांना नाही पाहू शकणार. त्यासाठी भक्तीचे नेत्र हवेत आणि प्रेमाचं अंजन हवं. म्हणजेच काय, आपण शुद्ध व्हायला पाहिजे. मग ही स्थिती, वास्तविक तुमची ही स्थिती आहे, ती ज्ञात नसल्यामुळे हे लोक काय निष्कर्ष काढतात, असे भोगी लोक किंवा भोगवादी संस्कृती चं आचरण करणारे, की भौतिक सृष्टी आणि भगवान हे वेगळे आहेत. म्हणजे भौतिक सृष्टी ही भगवान यांच्या ऐश्वर्यापासून वेगळी आहे. म्हणजे भगवान यांचीच ती निर्मिती आणि त्याचं पालन पोषण संहार निर्मिती सगळं भगवान करतायत असं त्यांना मान्यच नसतं. मग असे जे भगवान आहेत त्यांच्याविषयी त्यांना सगळं अज्ञानच असतं, आणि म्हणून परमविशुद्ध किंवा षडैश्वर्य पूर्ण असे कोण आहेत, तर भगवान आहेत. आणि मग अशा भगवानांना मी वंदन करतो, असं इथे म्हणजे आहेत चित्रकेतू महाराज म्हणतात. म्हणजे आपली गाढवासारखी स्थिती झाली आहे. थोडक्यात गाढवाचं उदाहरण त्यांनी दिलंय, की गाढव काय करतो, की आपलं मालक आहे किंवा धनी आहे त्याच्यासाठी काबाड कष्ट भरपूर करतो, आणि भरपूर कष्ट करतो, म्हणजे ओझं वाहणारं गाढव असं आपण म्हणतो. आणि मग तो काय करतो, म्हणजे थोडंसं गवत मिळेल ह्या इच्छेनं. म्हणजे आपल्या भौतिक जगतामध्ये असं असतं, आपल्याला ज्या कामना आणि आसक्ती ज्या आपल्या न संपणाऱ्या अमर्याद असतात भौतिक जगतामध्ये, त्या थोड्याशा इच्छापोटी आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपोटी आपण काय करतो, तर भरपूर दिवस रात्र काबाड कष्ट करत असतो. आणि मग थोडंसं म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण करणं म्हणजे काय, तर थोडंसं गवत आपल्याला लुसलुशीत हिरवं गवत खायला मिळेल असं गाढवाला वाटतं. आणि त्यासाठी तो काय करत असतो, तर दिवस रात्र काबाड कष्ट करतो. आणि मग दिवसाच्या शेवटी हे सगळं कष्ट केल्यानंतर त्याला काय मिळतं, असं छान हिरवं कोवळं थोडस जे मिळतं आपल्या धन्याकडून, ते तो खातो. आणि मग तो काय करतो, झोपतो. आणि मग थोडीशीच विश्रांती घेतो तो. आणि त्यानंतर म्हणजे थोडीशीच विश्रांती घेताना सुद्धा तो काय करतो, तर गाढविणीच्या लाथा गाऊन आपली कामेच्छा पूर्ण करत असतो. आणि मग त्याला आनंद झाला की भसाड्या आवाजात गात असतो. मग असंच आपल्यासारख्या बद्ध भोगवादी व्यक्तीचं जीवन असतं भौतिक प्रकृतीमध्ये, की आपण दिवस रात्र काबाड कष्ट करत असतो आणि त्यातच सुख मानत असतो. आणि अशा पद्धतीने आपल्या कामेच्छा पुऱ्या करत असतो. आणि त्याचबरोबर आपण स्वतः म्हणजे इंद्रिय तृप्ती करत तर असतोच, पण आपलं आहार निद्रा भयमैथून असं जसं गाढवाचं पशुवत जीवन आहे, तर तसंच आपलं जीवन बनलेलं असतं. त्यांना मानवी जीवनाचं उद्देश काय आहे, ध्येय काय हेच माहिती नसतं. आणि अशा पद्धतीनं भोगवादी जीवन बनलेलं असतं. मग तिथे आपल्याला एखादा आपल्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात, किंवा एखादा साधू पुरुष येतो, किंवा एखादा कृष्ण भावनाभावित भक्त येतो. त्यावेळेला आपल्याला समजतं की आपण शरीर नसून कोण आहोत, आत्मा आहोत, भगवानांचे अंश आहोत. आणि त्यावेळेला आपण भगवान यांच्या म्हणजे जे प्रमाणित म्हणजे प्रमाणित गुरु आहेत, भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत, अशा जेव्हा गुरूंच्या छत्रछायेखाली येतं, तेव्हा आपल्याला कळतं की आपला भगवानांच्याशी काय संबंध आहे. ते आपल्याला काय करतात, संबंधाचं स्मरण करून देतात. आणि मग ते विस्मरण झालेलं नातं जागृत करण्यासाठी आपण त्यांची म्हणजे ते जागृत करण्यासाठीच आपण कसे प्रयत्न करायचे ह्याचं पण मार्गदर्शन करतात. आणि ते प्रयत्न म्हणजेच काय, आपण त्यांची सेवा कशी करायची. आपला धर्म काय आहे जीवाचा, तर सेवा करणं. प्रत्येकाचा धर्म काय, सेवा करणं. आपण प्रत्येकाची सेवा करतो पहा भौतिक जीवनामध्ये पण. आपण आई आहे, वडील आहेत, मुलं बाळ आहेत, किंवा जिथे तिथे आपण नोकरी धंदा करतो तिथे काय करतो, सेवा करतो. म्हणजे आपला सेवा करणं हा धर्म असतो. मग आपला हा जो धर्म आहे, तर तो सेवा कुणासाठी करायची जीवात्म्यानं, तर भगवान यांची सेवा करायची. म्हणजे काय, सेवा करणं हा जीवात्माचा धर्म आहे. म्हणजे जसं साखरेचा धर्म काय आहे, गोडी आहे, तसा सेवा करणं हा जीवात्मा म्हणून आपला धर्म आहे. पण ती सेवा कोणाची करायची, प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित असलेल्या परमात्म्याची जेव्हा सेवा करायला लागतो आपण, भगवान यांचा अंश आहोत आपण, आणि त्यामुळे भगवानांचे नित्य दास आहोत हे आपण जेव्हा समजून घेतो आणि त्यांची सेवा करायला लागतो, तेव्हा काय होतं, आपण ह्या सेवेद्वारे आपण म्हणजे भगवान यांची कृपा प्राप्त करतो किंवा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, हे तेव्हा कळतं. नाहीतर काय होतं, चित्रकेतू महाराज जसं म्हणतात तसं, की अशा षडेश्वर पूर्ण विशुद्ध असे असणारे जे भगवान आहेत,
पवित्र भगवान आहेत, त्यांच्याविषयी आपण जाणू पण शकत नाही आणि आपल्या मर्यादित म्हणजे इंद्रियांनी त्यांना पाहू पण शकत नाही. आणि अशा पद्धतीने आपण बद्धच राहतो म्हणजे. आणि आता म्हणजे अशी परिस्थिती कलियुगामध्ये आहे की तथाकथित वैज्ञानिक वेगवेगळे म्हणजे काय म्हणतात की उपग्रह आहे त्याच्या माध्यमातून शोध लावतात, पण ते कधी हे जाणू शकत नाहीत. म्हणजे त्यांची अवस्था म्हणजे त्यांची तुलना अशा भौतिकवादी लोकांशी किंवा तथाकथित शास्त्रज्ञांची तुलना श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये मूर्खांशी करतात किंवा गाढवांशी करतात. म्हणजे असे नास्तिक लोक आहेत तर ते असा विचार करतात की ही भौतिक प्रकृती ती अकस्मात निर्माण झाली अशा अणुरेणूंच्या संयोगामुळे, म्हणजे ही भगवान यांनी निर्माण केली आपल्यासारख्या भक्तांसाठी. आणि आपलं जे स्वास्थ्य आहे किंवा आपलं जे शरीर आहे ते भौतिक आहे आणि मग त्याच्या आवश्यक तेवढ्या गरजा पूर्ण करून आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करावेत आणि भगवतचरणी लवकरात लवकर जावं. जे आपलं मूळ धाम आहे किंवा जे आपलं मूळ घर आहे किंवा स्वगृही आपण लवकरात लवकर जावं, ह्यासाठी भगवान यांचं नियोजन आहे हे त्यांना कधी कळूच येत नाही बा. आणि त्यामुळे असे जे लोक आहेत तर त्या लोकांना म्हणजे जे असलेलं ज्ञान आहे ते सगळं शून्यवत आहे किंवा ते कसं निरुपयोगी ठरतं सगळं तथाकथित त्यांचं ज्ञान, त्यांचं जे त्यांचं म्हणजे बुद्धिमत्ता आहे, शिक्षण आहे. आणि या कारणास्तव ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना जाणू शकत नाहीत. तर एक भक्तच काय करू शकतो, आपल्या भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने भगवान यांना पाहू शकतो पहा याच वर्तमान देहामध्ये. कारण भगवान कसे आहेत, षडेश्वरी पूर्ण आहेत आणि असे जे भगवान आहेत ते कसे आहेत, परम विशुद्ध परम पवित्र आहेत. मग असे जे भगवान आहेत तर त्यांना मी वंदन करतो. अशा पद्धतीने चित्रकेतू महाराज त्यांची स्तुती करतात पहा. म्हणजे आपण भगवान यांना म्हणजे वंदन करायचे, पण त्याआधी काय करायचं, त्यांचं महिमा मंडन करायचं, त्यांचे यशोगाथा गायची आणि मग त्यांना आपण वंदन करायचं. तर हे आपण चित्रकेतू महाराजांच्या स्तुतीतून शिकूया. म्हणजे आपल्याला दिलेल्या वाणीचा योग्य तो उपयोग म्हणजे काय, मंदिरात जातो तेव्हा आपण प्रार्थना करताना सुद्धा भगवानांची स्तुती करावी आधी. म्हणजे स्तुतीचे सुद्धा टप्पे आहेत किंवा महिमा मंडळाचे. पहिल्यांदा भगवानांच्या यशोगाथा महिमा मंडळ ह्याच्याविषयी आपण सांगावं भगवानांना की ते कसे आहेत. म्हणजे भगवानांना खूप आवडतं म्हणजे स्तवस्तुती, त्याद्वारे आपण सांगावं. आपल्या म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या भक्तांच्या छान छान स्तुती आपल्याला ऐकायला मिळतात, तर त्यातल्या म्हणजे अशा भक्तांनी सांगितलेल्या स्तुतीमधले दाखले आपण द्यावेत किंवा आपल्याला जे आठवेल असं छान भाग स्तुतीतला तो आपण सांगावा भगवंतांच्या समोर. आणि त्यानंतर आपण म्हणजे अशा पद्धतीने स्तुती गुणगान करावं अशा वेगवेगळ्या भक्तांनी जे केले त्यांच्या शब्दात किंवा त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या तर त्या स्वरूपात. त्यामुळे काय होतं की आपण शुद्ध होतो आणि आपल्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं. अशा शुद्ध भक्तांच्या श्रीमुखातून आलेल्या स्तुती, स्तव किंवा भजन पद अशी, तर त्याद्वारे आपण भगवान यांचं महिमामंडन करावं. मग त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला आपण काय करावं की भगवान यांनी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला सहकार्य वेळोवेळी केले ह्याचं स्मरण चिंतन करून ते भगवानांच्या समोर मांडावं. आणि त्यानंतर मी म्हणजे आणि त्या म्हणजे त्याविषयी मला कृतज्ञता किती आहे हे तिसऱ्या टप्प्याला व्यक्त करावं. आणि चौथ्या टप्प्याला मग मी कसं त्रुटीपूर्ण दोषपूर्ण आहे आणि किती म्हणजे मी अधम पापी आहे की तरी देखील मला म्हणजे माझ्याकडून भगवान यांनी इतकं सगळं माझ्यासाठी सगळं म्हणजे आहे योजना भगवान यांची आणि इतकं सगळं भगवानांची कृपा माझ्यावर झालेली आहे, तरी देखील माझ्यासारखा बद्धपती जीव किती त्रुटीपूर्ण आहे आणि किती मी म्हणजे अधम आहे की माझ्यासारख्या व्यक्तीला म्हणजे ही सगळी भगवानांची कृपा आहे तर ती मिळण्यास देखील मी पात्र नसताना भगवान यांनी ती माझ्यावर केली आहे. तर आपण अशा पद्धतीनं स्वतःला पतित आणि अत्यंत शूद्र मूर्ख आणि पात्र नाही अशा पद्धतीनं स्वतःला आपण भगवान यांच्या समोर उपस्थित करावं किंवा भगवान यांच्या समोर आपली अशा पद्धतीने आपली परिस्थिती आहे तर ती मांडावी. म्हणजे आपण काहीच पात्रतेचे नाही आहोत पण कृष्णांची कृपा कशी मिळाली तर हे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण भगवान यांना प्रार्थना करावी, आपल्या मनातली इच्छा बोलावी. पण ते मागणं कधी भौतिक जगतातलं असू नये, ते आध्यात्मिक जगतातलंच असावं. म्हणजे माझं एखादं सूत्र होत नसेल आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे उदाहरण देते मी की मला पहाटे उठून समजा एखादा भक्त आहे तर त्याला पहाटे उठून मंगल आरती की जे मंगल दर्शन आहे भगवान यांचं, इतकी कृपा भगवान यांनी माझ्यावर केली आहे की दररोज उठून पहाटे मंगल आरतीला त्यांचं मंगल दर्शन मिळावं म्हणून इस्कॉन मंगलोरशी मी जोडली गेले. पण मला ती इच्छाच होत नाही म्हणजे किंवा मला ती पहाटे उठून भगवानांचं दर्शन घेऊया, आरतीला आपण जोडूया अशी इच्छाच होत नाही. तर माझ्यासारख्या अशा अभागी व्यक्तीला म्हणजे व्यक्तीचं म्हणजे अशा माध्यमातून तुम्ही तुमच्याकडून उद्धार व्हावा असं म्हणजे की तुम्ही माझ्यावर अशी कृपा करा की ज्याद्वारे मी काय करेन
मंगल आरती आहे तर त्याला जोडेन, म्हणजे काय असं आध्यात्मिक मागणं आपलं असावं, म्हणजे तुमचं मंगल दर्शन मी घेईन आणि त्यामुळे माझा उद्धार होईल, मी शुद्ध होईल, असं आपलं मागणं असावं. म्हणजे असं उदाहरणाच्या माध्यमातून मी हे सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे काय की अशा पद्धतीनं आपली इच्छा आपण भगवान यांच्याकडे प्रकट करावी, की जी आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करेल, जी आपल्याला भगवत सेवेमध्ये उन्नत करेल, की ज्यामुळे भगवान अजून संतुष्ट होतील. मग तेव्हा भगवान यांना अशी जी स्तुती आहे तर ती काय करते, संतुष्टी देणारी असते. मग अशा पद्धतीनं आपण स्तवस्तुती अभ्यासून त्याचा आपल्या अंगी म्हणजे किंवा आपल्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी त्याचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजे फक्त ही श्रवण भक्ती नाही करायची, की जसं चित्रपटामध्ये आपण पाहतो, म्हणजे टीका करणे हेतू नाही, पण जे चित्रपट किंवा मूवी मध्ये असतं ती 3 तासच त्याचा जो असतो तो इफेक्ट असतो. म्हणजे इकडे भक्ती सुधाचर क्लासला आपण येतो, जे काही ऐकतो तिथं फक्त तेवढे 2 तासच आपल्यावर काय तो परिणाम, मग तसं चित्रपट संपला की विषय संपला असं नाही. आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण कसं आपण करायचं आणि आपण स्तुती महिमा मंडन कसं करायचं, इतक्या सगळ्या 27 स्तुती आपल्याला किती प्रकारे करता येईल भगवान यांचं महिमा मंडन, जसं आठवेल तसं आपण 2-2 वाक्य लिहून ठेवली, ओके नाही. मग हे आचरणाच्या स्तरावर आपण आणण्याचा प्रयत्न करायचा. भगवत दर्शन करताना शांतपणे भगवत दर्शन करताना असं महिमा मंडन करायचं, मनातल्या मनात चिंतन करून. आणि अशा पद्धतीने आपण भगवानांची स्तवस्तुती जेव्हा करतो तेव्हा भगवान संतुष्ट होत असतात. मग भगवान संतुष्ट होण्यासाठी किंवा भगवानांना संतुष्ट करण्याची एकही संधी आपल्याला सोडायची नाही मिळालेली दिवसभरातली. आपण आजपासून दिवसभरात अशा पद्धतीचं स्वतःचं काय करायचं, अवलोकन करायचं. म्हणजे मी दिवसभरात किती क्षण भगवानांची स्तुती करतो किंवा किती क्षण भगवान यांच्याशी जोडलेला राहतो, किती क्षण मी भगवान यांचं नाव माझ्या मुखात राहतं, किती तास मी भगवान यांच्याशी संबंधित विषयांशी चर्चा करतो, भगवान यांच्या लीलाविषयी चर्चा करतो, नाम रूप गुण लीला यांच्याविषयी वर्णन वाचतो, ऐकतो, भगवान यांच्या वाणीतले उपदेश आहेत त्यांचं अध्ययन करतो, किती वेळ मी भगवान यांच्या शी संबंधित चर्चा करणाऱ्या भक्तांचा संग करतो. अशा पद्धतीने आपण दिवसभर अवलोकन करायचं. मग असं असं जेव्हा आपलं अवलोकन व्हायला लागतं आणि जास्तीत जास्त कसं मी भगवत संग करेन, भक्तांचा संग करेन, वैष्णवांचा संग करेन, असा आपला प्रयास असला पाहिजे. मग ह्या कृती आपल्याला सत्वगुणामध्ये नेणाऱ्या ठरतात. मग सत्वगुणामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा शुद्ध सत्वगुण, मग ह्यासाठी हे सगळे प्रयास करायचे. मग असे जे उच्च कोटीचे भक्त असतात ते नेहमी भगवान यांच्या म्हणजे जे आहेत त्या महिमा मंडळामध्ये युक्त म्हणजे झालेले असतात, त्यांची इंद्रिय भगवानांच्या सेवेमध्येच युक्त असतात आणि भगवान आणि भगवानांच्या लीला किंवा भगवानांची सेवा आणि भगवानांच्या उच्च कोटीच्या भक्तांची सेवा ह्याच्यापेक्षा त्यांच्या म्हणजे मनामध्ये कुठला विचारच नसतो पहा. मग अशा पद्धतीचं म्हणजे शुद्धता किंवा अशा पद्धतीचं पावित्र्य आपल्यामध्ये कसं येईल हा प्रयत्न आपण करायचा, हे शिकायचं चित्रकेतू महाराजांच्या स्तुतीतून. म्हणजे दुसरा कुठलाही विषय ते बोलत नाहीयेत पहा, म्हणजे प्रत्येक स्तुतीमध्ये भगवान आणि भगवानांचे भक्त, आपले भगवानांचे शुद्ध भक्त म्हणजे गुरु यांचं वर्णन आहे, त्यांनी काय सांगितलंय हे. पण जे काही आहे ते भगवान यांना केंद्रस्थानीच ठेवूनच प्रत्येक त्यांचं वाक्य आणि वाक्य आहे किंवा प्रत्येक त्यांची स्तुती मधलं प्रत्येक शब्द सुमन आहे. मग हा प्रयत्न एका भक्ताचा असतो. मग असे प्रयत्न आपल्या जीवनामध्ये आपण भक्तिमय जे जीवन आहे त्याच्यामध्ये आपले सेवेचे प्रयत्न जेव्हा करायला लागतो ना तेव्हा भगवान त्यांना ते आवडतं, भगवान संतुष्ट होतात. मग तर पुढचा श्लोक, आपला शेवटचा श्लोक बघूया. हा माताजी. यं विश्वसन्तमनुविश्वसृजश्वसन्ति यं चेकितानमनुचित्तय उच्चकन्ति भूमण्डलं सर्षपायति यस्य मूर्ध्नि तस्मै नमो भगवते अस्तु सहस्रमूर्ध्नै. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे आपण समजून घेऊया की ते चित्रकेतू महाराज काय म्हणतात, की हे भगवान तुमच्या प्रयत्नानंतरच ब्रह्मदेवांनी किंवा इंद्र आहेत ते आपल्या भौतिक सृष्टीचे किंवा अन्य संचालक आपापल्या कार्यात मग्न होतात. म्हणजे हे ईश्वर तुम्हीच प्रथम भौतिक शक्तीला पाहिल्यानंतर इंद्रिय तिला पाहू शकतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान समस्त ब्रह्मांडांना आपल्या मस्तकी मोहरीच्या दाण्याप्रमाणे धारण करतात. सहस्त्र फणाधारी त्या परमपुरुषांनाही मी सादर वंदन करत आहे. आता इथे काय म्हणतात की चित्रकेतू महाराज की ब्रह्मदेव जे आहेत तर त्यांना सुद्धा ही सृष्टी निर्माण करताना म्हणजे जे आहे तर ते सृष्टी निर्माण करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते देखील श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी जेव्हा वेद हृदयांतरित केले, ज्ञान दिलं ब्रह्माजींना, त्यावेळेलाच त्यांना ते करता आलं पहा. म्हणजे सगळ्या सृष्टीचे संचालक किंवा इंद्र जे आहेत तर ते स्वर्गाचा राजा कोण इंद्र, तर ते सुद्धा म्हणजे भौतिक म्हणजे जगतच आहे ना
स्वर्गलोक सुद्धा भौतिक लोकच आहे. मग तिथे असे वेगवेगळे जे संचालक आहेत भगवान यांच्या सेवेमध्ये, प्रशासकीय हे सेवक आहेत सगळे, तर हे सगळे आपापल्या कार्यात कधी मग्न होऊ शकतात? ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करता, म्हणजे तुम्ही त्यांना ज्ञान देता, त्याच वेळेला हे सगळं शक्य आहे. म्हणजे भगवान यांच्या इच्छेने हे ईश्वर असं म्हणतात. ईश्वर म्हणजे काय, की जे सर्वोच्च नियंत्रक आहेत त्यांना म्हणायचं ईश्वर, हा शब्दाचा अर्थ म्हणजे जो सर्वोच्च नियंत्रण करतो त्याला ईश्वर म्हटलं जातं. आणि जो आपल्यासारख्या जीवात्म्याचा उद्धार करतो त्याला प्रभू म्हटलं जातं. मग ते तुम्ही प्रथम भौतिक शक्तीला पाहिल्यानंतर, म्हणजे भगवान स्वतः यांची भौतिक शक्ती आहे ती मायाशक्ती म्हणजे, तिला जेव्हा भगवान स्वतः पाहतात, म्हणजे आपण हे भगवान यांनी कशी निर्मिती केली आहे, हे सगळं आपण पाहिलंय भौतिक आणि आध्यात्मिक जगताचे. आपण गोलोक चार्ट अभ्यासलाय तर त्याच्यामध्ये पाहिलंय पहा. मग भगवान जेव्हा एक नेत्र कटाक्ष टाकतात तेव्हा भौतिक प्रकृतीची निर्मिती होत असते. त्याचबरोबर भगवान जेव्हा नेत्र कटाक्ष टाकतात म्हणजे तर तेव्हा रमादेवी म्हणजे जी भगवान आध्यात्मिक शक्ती आहे, अंतरंग शक्ती, रमादेवी किंवा लक्ष्मी देवी, तर ती तिचं रूप आहे. तर मग ती निर्माण होते. आणि मग या लक्ष्मी देवी किंवा रमादेवी जी आहे ना, तर तिची छाया म्हणजे ही मायादेवी असते, की जी भौतिक शक्ती आहे, की जिला बहिरंगा शक्ती असं म्हटलंय. मग हे सगळं जे आहे, तर हे म्हणजे कधी निर्माण, हे कधी भौतिक शक्ती जी आहे ही कधी निर्माण होते, म्हणजे भगवान स्वतः आधी तिला पाहतात निर्माण झालेली, आणि मग आपली इंद्रिय आहेत ती पाहू शकतात. म्हणजे प्रत्येक वेळी भगवान जे आहेत ते कसे परमश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्याच कृपेमुळे आपल्याला हे सगळं म्हणजे आहे. तर हे सगळी इंद्रिय किंवा हे भौतिक शरीर प्रदान झालेलं असतं. मग पूर्ण पुरुषोत्तम भगवान असं समस्त ब्रह्मांडांना त्याने आपल्या मस्तकी, म्हणजे आपल्या मस्तकाचा जो मुकुट आहे तर तिथे त्याने धारण केलंय. आणि त्यातला म्हणजे एक मोहरीचा दाणा म्हणजे किती क्षुल्लक, म्हणजे असं पहा, म्हणजे ही सगळी ब्रह्मांड, एवढी समस्त ब्रह्मांड म्हणजे एक छोटासा मोहरीचा दाणा आहे पहा. इतकं भगवानाचं विराट रूप आहे पहा. म्हणजे आपल्याला विश्वरूपाची कल्पना येईल, की भगवान यांनी विश्वरूप जे रूप आहे तर ते अर्जुनासमोर जे प्रकट केलं होतं त्याची व्यापकता काय असेल. म्हणजे जर सगळी ब्रह्मांड जेवढी काही आहेत अस्तित्वात, ती जर एका मोहरीच्या दाण्याप्रमाणे असतील, तर भगवान यांचं विराट सार्वभौम रूप केवढं मोठं असेल पहा. आपण कल्पनाच करू शकत नाही पहा. म्हणजे आपण अशा पद्धतीचं भगवान यांच्याविषयी कधी कल्पनाच करू शकत नाही. आपली मन, बुद्धी, मानसिक तर त्याच्या पलीकडचे भगवान आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलंय, अचिंत्य असं म्हटलंय. अचिंत्य योगाश्वर आहेत पहा त्यांची. आणि मग असे सहस्त्र फणाधारी म्हणजे काय, भगवान यांचाच अवतार आहे अनंत शेष, म्हणजे हो की नाही, शेष भाग म्हणजे असं, म्हणजे भगवान यांचा शेष म्हणजेच काय, त्यांचाच एक जीवात्मक अंश म्हणजे असा शेष, म्हणजे भगवान यांचा शेष अवतार. निशेष म्हणजे आपण काही भाग उरतो तर तो एक्सपान्शन भगवान जेव्हा करत असतात, वेगवेगळे विस्तार करत असतात, त्यातला काही शेष भाग म्हणजेच कोण आहेत, अनंत शेष आहेत. म्हणजे भगवान यांचंच ते रूप आहे. भगवान यांचीच ती एक प्रकारे आध्यात्मिक म्हणजे निर्मिती आहे. मग त्यामुळे सहस्त्रपणाधारी म्हणजेच कोण, अनंत शेष. तर असे जे आहेत भगवान त्या रूपामध्ये. आणि असे असून देखील भगवान कसे हे सगळी निर्मिती करतात भगवान, पण त्यापासून स्वतंत्र अलिप्त, असं गोलोक वृंदावनमध्ये आपल्या लीलामध्ये रममाण राहतात. म्हणजे आपलं सर्वश्रेष्ठत्व आहे किंवा आपली अलिप्तता आहे ते ते काय करतात, तर ती राखतात. म्हणजेच काय, की भगवान असे जे आहेत तर स्वतः म्हणजे सगळं हे निर्माण करतात, पण त्या सगळ्यांपासून स्वतंत्र असं त्यांचं आध्यात्मिक जगत आहे. आणि भगवान कसे आहेत, आत्मतृप्त आहेत, परिपूर्ण आहेत आणि पूर्णतः आध्यात्मिक आहेत, सच्चिदानंद आहेत, आणि आपलं स्वतंत्र स्वरूप ते राखतात, वेगळं राखतात, स्वतःची अलिप्तता राखतात. मग असे जे भगवान आहेत ते परमपुरुष म्हणून त्यांना संबोधलं गेले. म्हणजे परमपुरुष म्हणजे काय, किंवा पुरुषोत्तम म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ असे पुरुषांमध्ये, किंवा पुरुषांमध्ये उत्तम असे ज्ञानाचे अधिकारी असे जे भगवान आहेत. किंवा अजित म्हणजे काय, की ज्यांना कधी आपण जिंकूच शकणार नाही असे भगवान आहेत. तर असे जे आहेत तर त्यांना मी काय करतो, वंदन करतो. अशा पद्धतीने चित्रकेतू महाराज जे आहेत ते भगवान यांची स्तुती करतात. मग इथे आपली स्तुती संपली. जी चित्रकेतू महाराजांनी केली होती ती भगवान यांची 6व्या स्कंदातली. तर आता आपण प्रल्हाद महाराजांची स्तुती अभ्यासूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जी 7वा कॅन्टो येईल प्रल्हाद महाराजांची स्तुती. येस, आली एक सेकंड. आता स्क्रीनला दिसत नाहीये. आली का आता? हा, स्क्रीनला जरा ते श्लोक दिसले तर बरं होते. आला ना? असं भाग करूया आपण काहीतरी. आली का नाही मग त्याची नाही सांगा. दिसत आहे. हे शेवटचे 4 श्लोक होते म्हणून मी काही बोलले नाही, पण ती दिसते का पाहूया. ओके. एक प्रयत्न करूया तसा. आता हा, येते. ओके.
ब्रह्मादया सुरगणा मुनयोऽथ सिद्धः सत्त्वैकतानगतयो वचसां प्रवाहैः नारादितुं पुरुगुणा रघुनापि विप्रुः किं तुष्टुम् अर्हति समे हरिरुग्रजातेः। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे कृष्ण। आता आपण जी प्रल्हाद महाराज आहेत तर त्यांची स्तुती आपण अभ्यासतो आहोत. तर आता प्रल्हाद महाराज काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. तर परम नियंत्रक असे जे भगवान आहेत, तर त्यांच्याविषयी प्रल्हाद महाराज जी स्तुती करतात ती काय करतात पहा. तर ही साधारण स्तुती आहे ती याचा 8वा म्हणजे आपण हा स्कंद आधी समजून घेऊया. 7वा स्कंद आहे हा, त्याच्यातला 8वा अध्याय आहे. 7व्या स्कंदातला 8वा अध्याय आणि श्लोक नंबर 8 पासून प्रल्हाद महाराजांची स्तुती कुठून कुठे आहे आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी लिहून सुद्धा घेऊया नोट्स करत असतील तर. तर आपला जो 7वा स्कंद आहे तर त्याच्यातला आपला 9वा अध्याय आहे आणि तिथून 8 श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 8 पासून श्लोक क्रमांक 50 पर्यंत आपण ही स्तुती अभ्यासणार आहोत. तर आता 8वा श्लोक आपण अभ्यासतोय, माताजींनी तो वाचला. प्रल्हाद उवाच. तर आता तिथे प्रल्हाद महाराज काय म्हणतात तर ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. प्रल्हाद महाराजांची स्तुती आहे ना ती अत्यंत आदर्श स्तुती आहे की त्यानुसार आपला भाव असला पाहिजे भक्त म्हणून. आणि त्यानुसार आपण भक्तिमय प्रेममय सेवा करत असताना भगवान यांच्या समोर स्वतःला कसं लीन किंवा शरण जाऊन समर्पित राहून भगवान यांची सेवा करायची तर हे आपण या स्तुतीतून शिकतो. मग आता ह्याची पार्श्वभूमी थोडीशी अभ्यासूया की आता हिरण्यकश्यपूचा वध केलेला होता भगवान यांनी आणि मग त्यानंतर इतके ते कोपिष्ट झालेले होते किंवा इतके क्रोधित झालेले होते की ब्रह्मदेव किंवा इतर देवता सुद्धा त्यांच्या समोर आता जायला सगळे म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे त्यांची सगळी अशा पद्धतीनं क्रोधित अवस्था पाहून जायला त्यांना सगळ्यांना म्हणजे असं थोडस आतून भीतीच वाटली होती म्हणजे सगळ्यांना बरं का. आणि मग ब्रह्मदेवानी मग काय केलं, लक्ष्मी मातांना सांगितलं. मग लक्ष्मी मातांनी पण विचार केला असं कधी मी भगवान यांचं रूप पाहिलंच नाहीये. आणि म्हणून त्यांनी म्हणजे त्यांना देखील असं वाटलं की म्हणजे ब्रह्माजींनी त्यांना जरी प्रार्थना केली लक्ष्मी मातांना तरी त्यांना देखील असं वाटलं की नको आपण नको जायला. म्हणजे ब्रह्मदेव शिव किंवा इतर देव आहेत किंवा लक्ष्मी माता आहेत तर ह्यांनी कोणाला म्हणजे ह्यांना कोणाला सुद्धा भगवान यांच्या समीप जाण्याचं धैर्यच नाही झालं. इतके क्रुद्ध झालेले होते नरसिंहदेव बरं का. आणि मग इथे त्यावेळी लक्ष्मी देवी ज्या आहेत तर त्यांना सुद्धा विनंती केल्यावर इतकं त्यांना भय वाटलं की त्या सुद्धा भगवान यांचं हे अद्भुत असामान्य रूप त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. त्यामुळं त्या भगवान यांच्या समोर जाऊच नाही शकल्या बरं का. म्हणजे त्यासाठी भगवान यांच्याविषयी स्तुती जी आहे ब्रह्मसंहितेमध्ये तर सगळ्यांनी ऐकलं असेल पहा. अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवूया. तर अशा पद्धतीनं भगवान आहेत बरं का. आणि मग लक्ष्मी मातांना सुद्धा भय वाटलं की असं माझ्या स्वामींचं रूप मी कधी पाहिलंच नाहीये. आणि त्यामुळे त्या देखील म्हणजे धैर्य निर्माण करू शकल्या नाहीत स्वतःमध्ये की आपण त्यांच्या समीप जाऊया. आणि मग इथे ब्रह्मदेव शिव किंवा जे इतर देवता आहेत त्यांना तर बिलकुलच नरसिंहदेवांच्या समीप जायचं म्हणजे धैर्यच नाही झालं बरं का. मग नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात, त्यांचा एक छानसा ग्रंथ आहे बरं का, प्रेम भक्ती चंद्रिका. तर तिथे त्यांनी काय सांगितलंय, क्रोध भक्त द्वेषी जने. म्हणजे काय, क्रोधाचा उपयोग भक्ताचा द्वेष करणाऱ्या असुराला दंड देण्यासाठी केला जावा. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आपल्यामध्ये हे 6 अनर्थ आहेत पण त्यांचा उपयोग जर आपण भगवान आहेत आणि त्यांचे भक्त आहेत त्यांच्या सेवेप्रित्यर्थ जर केला ना तर निश्चितच ते आध्यात्मिक कर्म बनतं. म्हणजे जसं हनुमानजीने केलं. हनुमानजींनी काय केलं, क्रोधाचा उपयोग त्यांनी काय केला, त्यांची ते दूत म्हणून गेले होते आणि त्यांना सगळ्या म्हणजे त्या असुर बांधवांनी पकडून नेलं रावणासमोर. आणि मग काय केलं, त्याचा वध करायचं ठरवलं रावणाने. मग तेव्हा विभीषणाने काय सांगितलं, असं दूताचा वध नाही करता येणार, शास्त्र संमत नाहीये हे आचरण. म्हटल्यावर रावणाने काय केलं, त्याचं जे शेपूट आहे त्याला
वेगवेगळ्या चिंध्या बांधायला सांगितल्या कापडाच्या आणि ते पेटवून दिलं. मग जेव्हा अशा पद्धतीने आपण धन्याची सेवा करण्यासाठी, आपल्या स्वामींची सेवा करण्यासाठी आलो आहे आणि अशा पद्धतीचा आपला म्हणजे अवमान करण्यात येतो एक दूत म्हणून, तर त्यावेळेला क्रोधिष्ठ होऊन काय केलं हनुमंतांनी? पहिली जी उडी मारली ती कुठे मारली? रावणाच्या महालावरच. म्हणजे काय, आपल्या क्रोधाचा योग्य उपयोग केला त्यांनी. म्हणजे आपले जे आपल्यामध्ये जे गुण आहेत तर असे अवगुण आहेत, आता ते उच्च कोटीचे भक्त आहेत हनुमानजी हे भगवान यांचे, त्यांच्यामध्ये सगळे चांगले सद्गुण आहेत, आपल्यामध्ये अनर्थ आहेत हे सगळे. तर ह्याचा उपयोग जर आपण भगवान यांच्या सेवेप्रित्यर्थ किंवा भगवान यांच्या भक्तांच्या सेवेप्रित्यर्थ केला ना, तर निश्चितच ती भक्तिमय प्रेममय सेवाच होते, म्हणजे शाश्वत कर्म घडतं. म्हणजे भगवान किंवा त्यांच्या भक्तांची निंदा आपण सहन नाही करायची. भगवान किंवा कुणी भगवान किंवा अन्य कुणी भक्त आहे त्यांचा उच्च कोटीचा, त्यांची जर निंदा केली आपण कुणी असं करत असतील, तर आपण तिथे काय केलं पाहिजे? आपल्या क्रोधाचा उपयोग सेवा म्हणून केला पाहिजे. आणि जर आपल्याला शक्य नसेल तर मग तिथून निघून जावं असं शास्त्र सांगतात. आणि अगदीच काही शक्य नसेल तर आपण आत्महत्या करावी. म्हणजे इतकं तो म्हणजे इतकं तो अपराध असतो जघन्य, हा याचं गांभीर्य आपण यातून समजून घ्यायचं प्रयत्न करूया. तर अशा पद्धतीने म्हणजे भगवान यांच्या सेवेमध्ये आपल्या विकारांचा कसा उपयोग करू शकतो, अनर्थांचा कसा उपयोग करू शकतो, तर हे आपण शिकू शकतो पहा. मग भगवान नरसिंहदेव इतके क्रोधित झालेले होते की ब्रह्मदेव, शिव आणि श्रेष्ठ देव आणि भगवान यांची शाश्वत सहचारणी मानली जाते लक्ष्मी माता, यांनी जरी भगवंतांची स्तुती केली असती ना तरी ते शांतच होऊ शकले नसते. आणि मग या सभेमध्ये उपस्थित असलेले कुणीही भगवान यांना शांत नाही करू शकले. आणि मग भगवान यांच्याविषयी अतीव प्रेम असं प्रल्हाद महाराज जे आहे तर त्यांना आहे. आणि प्रल्हाद महाराजांच्या विषयी अतीव प्रेम होतं म्हणून तर ते त्या खांबातून प्रकट झाले पहा, त्या स्तंभातून प्रकट झाले. अन्यथा आपल्या भक्ताविषयी अतीव प्रेम असल्याविना भगवान प्रकट होतील का? म्हणजे किती प्रेम आहे पहा प्रल्हादाविषयी भगवान यांना. आणि मग भगवान यांना हे प्रेम असल्यामुळेच त्यांनी प्रकट होऊन ह्या असुर पित्याचा वध केलेला होता. आणि मग त्यांचं क्रोधशमन करण्यासाठी आता नारद मुनींनी कोणाला सांगितलं? भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराजांना. आणि ते बालकच होते, छोटेसे 5-6 वर्षाचे. आणि मग ब्रह्मदेवांची आज्ञा त्यांनी स्वीकारली आणि हळूहळू ते भगवान यांच्या समीप आले बरं का. आणि त्यांना हात जोडून मग भगवान यांच्या चरण कमळांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला. आणि मग त्यांनी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. मग नरसिंहदेवांच्या म्हणजे नरसिंहदेव यांनी काय केलं? मग प्रल्हाद महाराज आहे तर म्हणजे त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्याद्वारे त्यांचं जे काही ऐहिक कामना होत्या, प्रदूषण होतं, त्यांनी मुक्त झाले. भगवान यांना यांच्या हस्तस्पर्शानेच त्यांची शुद्धी झाली अंतर्बाह्य पहा. आणि एकदम दिव्य सत्व गुणामध्ये म्हणजे शुद्ध सत्व गुणामध्ये ते आले पहा. म्हणजे देहामध्ये दिव्यानंदाची लक्षणं त्यांच्या प्रकट झाली, अंतःकरण प्रेमाने, नेत्र अश्रूंनी भरून गेले. आणि अशा अवस्थेमध्ये ते भगवानांचे चरण कमलाशी बसले. त्यांचे चरण कमल जे आहे तर ते त्यांनी म्हणजे भगवानाचे चरण कमल जे आहे तर त्यांच्या चरण कमलांना धारण करून ते बसले. म्हणजे काय की चरण कमलांशी अशा अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी अभिषेक घातला. हृदयामध्ये भगवान यांचे चरण कमल त्यांनी धारण केले आणि प्रत्यक्ष भगवान समोर होते आणि त्यांच्या चरण कमलांशी ते बसलेले होते पहा. असे ते प्रल्हाद महाराज होते. तर त्यांना भगवान यांच्या हस्तस्पर्शाने केवळ त्यांना म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेला होता, त्यांची शुद्धी झालेली होती पहा. तर ही महिमा असते भगवान यांच्या फक्त म्हणजे एक म्हणजे भगवान यांचा असा छोटासा स्पर्श आणि काय घडतं आपल्या जीवनामध्ये. आणि भगवान यांचे जे उच्च कोटीचे भक्त आहेत, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, मग त्यांच्या संघामध्ये संघामुळं किंवा त्यांच्या सहवासामुळं किंवा त्यांचं गुरूंचं उच्चिष्ट ग्रहण केल्यामुळं किंवा गुरु जे आहेत तर त्यांचं जे आहे त्यांची चरण रज किंवा त्यांचं जे आहे चरणांशी सेवा दिल्यामुळं आपल्याला कशा पद्धतीचं म्हणजे पावित्र्य प्राप्त होत असेल पहा, ह्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो. म्हणजे जर भगवान यांच्या हस्तस्पर्शाने काही म्हणजे सेकंदातच एखाद्याची हृदय म्हणजे सेकंदाचाही म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म भाग म्हणजे वैदिक गणित इतकं आपलं ऍडव्हान्स्ड आहे. तर म्हणजे या एवढ्या कमीत कमी कालावधीमध्ये जर एखाद्याची अंतर्बाह्य शुद्धी होत असेल प्रल्हाद महाराजांसारख्या भक्तांची, तर त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी, गुप्त प्रतिनिधी की जे भगवान यांच्या समान आहेत, तर त्यांच्या चरणांची रज घेतल्यामुळं, त्यांच्या चरण कमलांची आपण सेवा दिल्यामुळं, त्यांचं उच्छिष्ट खाल्ल्यामुळं किंवा त्यांची सेवा केल्यामुळं आपलं किती
म्हणजे किती शुद्धी होईल पहा, आपला किती उद्धार होईल पहा, आपण कल्पना करूया. आणि ह्यासाठी आपण गुरुचरणांशी गेलं पाहिजे. गुरुचरणांशी जाऊन आपण त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. ह्यासाठी आपण दीक्षित होऊन गुरुचरणांशी जाऊन आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार कशी सेवा केली पाहिजे ह्याचं महत्व आपल्याला लक्षात येईल पहा. आता हा जो श्लोक आहे मग त्याच्याने खूप छान वाचला, तर याचा अर्थ आपण समजून घेऊया की प्रल्हाद महाराज प्रार्थना करायला लागले की अशा उग्र असुर कुळात माझा जन्म झालाय, मग कशी काय बरं माझ्यासारखा असुर कुळात जन्माला आलेला भगवान यांची स्तुती करून त्यांना संतुष्ट करू शकेल. ब्रह्मादिक देव देवता असे श्रेष्ठ महर्षी सत्वगुणामध्ये स्थित असतात आणि ते पूर्णपणे गुणवत्ता प्राप्त असेल, म्हणजे असे उच्च लोकातले जे आहेत ते सत्वगुणामध्ये आहेत. महर्षी किंवा ब्रह्मदेव आहेत किंवा सगळे देवदेवता म्हणजे काय, सुर ते सगळे सत्वगुणामध्ये आहेत. आणि असुर म्हणजे काय, तमोगुणी आहेत. मग अशा असुर म्हणजे तमोगुणी कुळामध्ये, असुर कुळामध्ये माझ्यासारखा जन्मलेला व्यक्ती आहे. मग असा माझ्यासारखा जीव काय बरं तुमची स्तुती करेल आणि कसं बरं तुम्हाला संतुष्ट करू शकेल. म्हणजे आपल्या वाचारूप प्रवाहाने भगवान यांना हे असे जे सत्वगुणामध्ये स्थित असलेले श्रेष्ठ महर्षी वगैरे ऋषी मुनी हे सगळे एवढे गुणवत्ता प्राप्त एकापेक्षा एक म्हणजे ब्रह्मदेवांपर्यंत आहेत सगळे श्रेष्ठ महर्षी, मग ते देखील संतुष्ट आतापर्यंत तुम्हाला करू शकले नाहीत, तर मग माझ्याविषयी काय सांगावं, म्हणजे माझ्यासारखा असा शूद्रजीव कशी बरं तुमची स्तुती करू शकेल. आणि मी तर गुणवत्ताहीन अपात्र आहे पहा. म्हणजे जगाई मदाईचे ते उदाहरण आपण घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे भगवान यांची सेवा करायला पूर्णपणे असे अपात्र आहेत असं स्वतःला प्रल्हाद महाराज सांगतात. खरं तर ते उच्च कोटीचे भक्त आहेत पहा. म्हणजे कयाधू मातेच्या गर्भाशयामध्ये असल्यापासूनच म्हणजे ते भगवान यांची भक्ती करत होते पहा. त्यांनी कयाधू मातेच्या म्हणजे गर्भामध्ये असतानाच म्हणजे त्यांनी काय गर्भावस्थेत म्हणजे गर्भाशयामध्ये एक भ्रूण म्हणून किंवा गर्भ म्हणून असतानाच त्यांनी नारद मुनींकडून सगळी हरिकथा ऐकली होती पहा. आणि त्याद्वारे त्यांनी संपूर्ण ज्ञान आत्मसात केलेलं होतं पहा. अशी ज्यांची भक्ती ची सुरुवात झाली आहे पहा. तर असा भक्त भगवानांच्या समोर काय म्हणतो, मी गुणवत्ताही नाही, मी अपात्र आहे. म्हणजे भगवानांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे पात्र असणारा वैष्णव जो असतो तो भगवानांची स्तुती करताना स्वतःला अत्यंत हीन दीन म्हणजे मी काही पात्रतेच नाही समजतो. म्हणजे चैतन्य चरित्रामृताचे जे ग्रंथकार आहेत किंवा रचनाकार आहेत तर ते कृष्णराज कविराज काय म्हणतात की जगाई मजाई है ते मुनीसे पापिष्ट पुरी शेर कीट हे ते मुन्नीसे लगिष्ट. म्हणजे काय की अशा रीतीने स्वतःला अत्यंत अपात्र म्हणजे असं ते समजतात. म्हणजे एखादा विष्ठेतला म्हणजे जो किडा आहे एखाद्याच्या त्याच्यापेक्षा हीन किंवा जगाई मदाईपेक्षाही पापी समजतात ते स्वतःला. म्हणजे चैतन्य चरितामृताचे जे रचनाकार आहेत श्री कृष्णराज कविराज गोस्वामी की ज्यांना प्रत्यक्ष म्हणजे भगवान यांचा जो आहे तर म्हणजे ह्यांचा जो संघ आहे भगवान यांच्या उच्च कोटीच्या भक्तांचा संघ लाभलाय, तर ते अशा पद्धतीने स्वतःची गणना करतात पहा. म्हणजे स्वतःला जगाई मदाईपेक्षा सुद्धा पापी समजतात. म्हणजे आता जगाई मदाई कोण आहेत कोणाला माहितीये का, हरे कृष्ण, कोणाला सांगता येईल जगाई मदाई कोण आहेत, कोणी जाण्याचा प्रयत्न केलाय का, हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, ते एक ब्राह्मण वर्गाचे होते ना. हा, आणि आणि कोण ते होते. हा अत्याचार करायचे ते लोकांवरती. हा, तर सगळे जागे आहेत का बघूया म्हटलं की फक्त सगळे ऐकतातच आहे, झोपले नाही आहेत ना सगळे. जी हो माताजी, ना. हा, ऍक्च्युली आणि त्याच्यात काय मी सांगता येईल. हा. जी मी सांगते. म्हणजे मी जितकं ऐकलेलं तितकं मी पूर्ण सांगते. हा. जगाईमध्ये ते स्वतः ब्राह्मण कुळातला जन्म तर घेतलेला होता, हा. पण खराब संगतीच्या पायी ते हा. दारू मांस मदिरा आणि ह्या सगळ्या कुसंगतीच्या पायी असे पथभ्रष्ट होऊन गेलेले होते. आणि ते हम्म. आपले आय थिंक तो नित्यानंद प्रभूजी त्यांना हरे कृष्ण महामंत्र संकीर्तनाचा बोध द्यायला गेले होते, पण त्यांनी त्यांना मारलं. आणि हे ऐकून चैतन्य महाप्रभूजी जे आहे की नित्यानंद प्रभू जे भगवंताचे महान पार्षद आहे ते इतके रागवले की त्यांनी त्यांचं स्वतःचं सुदर्शन काढलं आणि जगाई आणि मदाईंना मारायला गेले. पण मारायला ते नाही, काढले. हा मारायला गेले. पण त्याच्यात ते कोण गदाधर पंडित जे आहे त्यांनी त्यांना थांबवलं की तुम्ही कलियुगातले कृष्ण नाही आहात, तुमचा अवतार आता प्रेम अवतार आहे, राधा राणीच्या नि- ह्याच्यात आहे. तर नित्यानंदांनी थांबवलं. कृपया तुम्ही तुमचा हा जो राग आहे द्वेष आहे जे हे सुदर्शन चक्र आहे तुमचं ते ती तुम्ही माघारी घेऊन घ्या, त्याचं आवाहन करा आणि त्यांना क्षमा करा. आणि त्यांनी क्षमा केलं, पण त्या लोकांच्या मनामध्ये म्हणजे जगाई नोंदायच्या मनामध्ये इतका परिणाम झाला, चांगला परिणाम ऑब्विसली चांगला, की त्यांनी नंतरून हे सगळे खराब कृत्य सोडून दिले आणि ते भगवंताचे
शुद्ध पार्षद मधले बनवून गेले माताजी. हरे कृष्ण, धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कोणाला काही माहितीये सांगता येईल? खूप छान त्यां- सांगितलं. माताजी जे नित्यानंद प्रभू होते त्यांना जेव्हा माहित पडलं की हे जगाई आणि मदाई आहेत आणि हम्म. यांना आपण श्रीकृष्ण भक्तीमध्ये आणू शकतो, तर तेव्हा त्यांनी प्रयत्न केला होता. हा, खूप छान. हरी बोल. अजून कोणाला काही सांगता येईल? आधीचे ते आपले रावण आणि कुंभकर्ण होते. हा, शाबास. हरी बोल. खूप छान. म्हणजे ते कोण आहेत हेच आपण समजून घेऊया की काही लीलामध्ये काही अंतरंग कारण असतात. तर पूर्वीचे वैकुंठामध्ये जेव्हा लीला घडवायची होती भगवान यांना, तर थोडस हे समजून घेऊया. तर आता सगळे भक्त जे आहेत तर ते भगवान यांची सगळी भक्तिमय प्रेममय सेवा करत होते म्हणजे गोलोक वृंदावनमध्ये. मग आता सगळ्यांना जरा असं म्हणजे आपण नेहमीच सेवा करतोय सगळी प्रेमाने वगैरे, पण आता रोज तोच तो पण सेवा करून आता म्हणजे अशा पद्धतीचं तर काहीतरी वेगळं म्हणजे भगवान यांचं यांना वीर्य रसात पण आनंद देऊया असं त्यांना वाटलं सगळ्या भक्तांना, बरं का. मग आता त्यासाठी भगवानांनी मग ठीक आहे ही पण इच्छा पूर्ण करूया, लिलेचं नियोजन केलं. मग जो वैकुंठाच्या द्वारावर जय विजय होता तो प्रसंग म्हणजे भगवान यांनी घडवलेली लीलाच आहे. त्यांच्या मनात म्हणजे शंका आली आणि त्यांनी हटकलं चार कुमारांना, तर इथून ती लीला घडली. तर ते कसं, तर भगवानांनी जय विजय जे आहेत द्वारपाल त्यांच्या द्वारावरचे, तर त्यांच्या मनात अशा पद्धतीचं इतक्या पवित्र पायस लँड म्हणजे पायस भूमी आहे ती, तर तिथे म्हणजे गोलोक वृंदावन जे आहे तर त्याचा भाग म्हणजे त्या म्हणजे ते जसं पवित्र आहे तसंच वैकुंठ जे लोक आहेत त्याच्या खाली, तर तिथे म्हणजे जिथे विष्णू किंवा नारायण स्वरूपात भगवान असतात तर त्या वैकुंठामध्ये जय विजय म्हणून त्यांचे द्वारपाल असतात. मग ते सुद्धा तितकेच शुद्ध भक्त आहेत भगवानांचे. त्यांच्या मनात हा विचार आला थोडासा, तर ते आणण्याचं काम कोणी केलं? भगवान यांनी. लीलाच आहे ती भगवान यांची. आणि मग त्यांनी हटकलं चार कुमारांना आणि मग त्यांना शाप मिळाला, त्यामुळे ते दंडित झाले जे जय विजय आहेत. मग ते सत्ययुगामध्ये पण कशा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू रूपात आले. मग त्यानंतर त्रेतायुगामध्ये प्रभूजींनी सांगितलं रावण आणि कुंभकर्ण, हो की नाही. मग त्याचबरोबर दंतवक्र आणि काय त्याचं नाव, सुदर्शन चक्राने त्याचा वध केला भगवान यांनी भरसभेत. तो कोण, त्याचं नावच मी विसरले. शंखचूड माताजी, हा, शंखचूड. मला अं, लक्षात येणं मला नाव आता एकदम ते गेलं. मी टाकेन ग्रुपला. तर त्या दोघांच्या दंतवक्र आणि ह्याच्या रूपामध्ये मत्सरी होता तो, काय त्याचं नाव अगदी तोंडात आहे पण विसरले. तर ह्या रूपामध्ये आले आणि मग कलियुगामध्ये जे काही मदाईच्या रूपात आले आणि मग त्यांचा उद्धार झाला. म्हणजे प्रल्हाद महाराजांना पुढे येईल स्तुतीमध्ये की शिशुपाल होता का? अं? शिशुपाल. हा, शिशुपाल. शाबास, हरी बोल. शिशुपाल आणि दंतवक्राच्या स्वरूपामध्ये मला असं शिशुपालाचं चित्र समोर दिसत होतं पण नावच आठवेना. एकदम ह्या सगळ्या स्तुतीमध्ये भारावून जायला होतं ना, एकदम नाव समोर आठवलं नाही. तर शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून ते आले आणि मग आता उद्धार करायचं त्यांनी वचन दिले भगवान यांनी. प्रल्हादाला काय सांगितलं, तुझ्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार होईल आणि तुझे पिता आहेत म्हणजे आता पुढे येईल ते प्रल्हाद महाराजांच्या स्तुतीमध्ये की प्रल्हाद महाराजांना ते काय तुला हवं विचारतात, तर तेव्हा प्रल्हाद महाराज काय म्हणतात, माझ्या ह्या पित्यांना मोक्ष मिळावा अशी प्रार्थना करतात. म्हणजेच काय की त्यांना मोक्ष मिळण्यासाठी म्हणजे जे आहे तर कसं कशा पद्धतीनं पुढच्या लीला घडवतात, तर ते जगाई वधाईच्या स्वरूपात येतात पुन्हा ते दोघं म्हणजे म्हणजे पिता झालेले जे होते म्हणजे हिरण्यकश्यपू म्हणजे, तर त्या मग त्यानंतर म्हणजे त्यांना मोक्ष मिळू शकेल म्हणजे मग त्यासाठी त्यांचा उद्धार करायचा आहे. भगवान यांनी वचन दिलंय आपल्या भक्ताला. मग त्यावेळेला म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या चरणांशी म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण आहेत, राधा भाव असलेले आहेत म्हणजे राधा राणींचा भाव आहे आणि भक्ताच्या रूपात आहेत. प्रेम म्हणजे जे आहे त्यांच्यामध्ये भक्त म्हणून त्यांच्यामध्ये तो भाव आणि प्रेम राधाराणींचं तर ते अनुभवण्यासाठी ते एका भक्ताच्या रूपात आलेत संन्यासी, पण ते स्वयं कृष्ण आहेत. मग त्यावेळेला एखाद्या भक्ताच्या माध्यमातून किंवा जे आचार्य आहेत तर त्या माध्यमातून आणि राधा भाव आहे तर त्या कृपेद्वारे भगवान त्यांचा उद्धार करतात पहा. आणि त्यांना कुठे स्थान मिळतं म्हणजे ते तेव्हा वैकुंठात होते म्हणजे वैकुंठाचे द्वारपाल होते म्हणजे वेगवेगळी छोटी वैकुंठ आहेत म्हणजे, तर तिथे पण मूळ आपलं जे वैकुंठ आहे ते म्हणजे गोलोक वृंदावन, मग तिथे त्यांना आता स्थान मिळतं म्हणजे जगाई मदाईंना. अशा पद्धतीनं ते भगवान यांची काय म्हणतात कृपा जी आहे अहिर्तुकी कृपा जी आहे ती त्यांना मिळते. कशी मिळते? चैतन्य महाप्रभूंच्या रूपात भगवान आले तेव्हा. म्हणजे काय
की त्यांना भगवत धामामध्ये म्हणजे गोलोक वृंदावनमध्ये स्थान मिळालं, म्हणजे त्यांचं प्रमोशन झालं ना थोडक्यात. म्हणजे ह्या शापाच्या रूपामध्ये हे वरदान कसं ठरलं, त्यांना 4 जन्म मिळाले. पण त्याचबरोबर पुढे काय झालं, शेवटच्या जन्मामध्ये जगाई मदाईच्या जन्मामध्ये काय झालं, गौडीय वैष्णव परंपरामध्ये की जिथं राधाकृष्णांचं प्रेम म्हणजे प्रेमभक्तीमध्ये स्थित झाले, ते चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून त्यांना म्हणजे गौडीय वैष्णव परंपरेमध्ये या नित्यानंद प्रभू की जे त्यांची आध्यात्मिक शक्ती आहे, बलरामजींचा अवतार आहे, तर त्यांच्या म्हणजे भक्तांपैकी भगवान किंवा भगवान कृष्ण यांच्यापेक्षा त्यांचे भक्त हेच दयाळू असतात पहा जास्त. तर भगवान यांच्यापेक्षाही ते दयाळू असतात, आणि याचं उदाहरण म्हणजे नित्यानंद प्रभू. आणि मग त्यांनी काय सांगितलं की त्यांना क्षमा करा, तुम्ही करुणा अवतारात आहोत. माताजींनी दोघी जे सांगितली स्टोरी ती तो भाग. आणि मग त्यांना आठवण करून दिली त्यांनी सुदर्शन चक्राला आवाहन केल्यावर, आणि काय सांगितलं की तुम्ही करुणा अवतारात आहात आणि तुम्ही यांना क्षमा करा म्हटल्यावर त्यांनी काय सांगितलं, तुम्ही सगळे हे कुकर्म सोडून द्या आणि तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करणार असाल तर मी काय करेन, तुम्हाला क्षमा करेन. म्हणजे अशा पद्धतीनं कुठलीही अट नाही ठेवली आहे चैतन्य महाप्रभूंनी. म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात भक्त संन्यासीच्या रूपात जेव्हा भगवान आले तेव्हा तो करुणा अवतार का म्हटले, त्यांना महाअवतार आहे म्हणतात. इतके कृपाळू इतके दयाळू की कुठलीही अट नाही ठेवली आहे भगवान यांनी. तेव्हा ते कृष्ण म्हणून असतात, भगवान कृष्ण. तेव्हा ते म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, म्हणजे सगळ्या धर्मांचा तू त्याग कर आणि मला शरण आहे. मग तेव्हा आपल्याला ते आपल्यावर कृपा करतील. पण ही सुद्धा अट नाही ठेवली आहे. म्हणजे कशाही पद्धतीचे आपण पापी चांडाळ कुकर्म केलेले असो, पण ज्या क्षणी आपण चैतन्य महाप्रभूंना शरण जातो ते तत्काळ आपल्यावर कृपा करतात. पहा इतके प्रेमळ इतके दयाळू, म्हणजे करुणेचा सागर असलेले, म्हणजे महावदाने म्हणजे इतकं प्रेम चैतन्य महाप्रभूंना आहे पहा. आपल्यासारख्या पतित जीवांचा त्यांना उद्धार करायचा आहे पहा, इतकं प्रेम त्यांना आहे. आणि अशा पद्धतीनं जगाई वदाई जे आहेत तर त्यांना मुक्ती मिळते किंवा मोक्ष मिळतो. म्हणजे त्यांचं कुठं म्हणजे त्यांना कुठं स्थान मिळालं, भगवत धामामध्ये. म्हणजे त्यांचं एक प्रकारे काय झालं, म्हणजे उच्च स्तरावर त्यांचं नेमणूक झाली ना सेवक म्हणून. आधी वैकुंठाच्या द्वारपालावर अशा अधिक असंख्य वैकुंठ आहेत. मग त्या म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये आपण पाहिले असेल गोलोक वृंदावनच्या चार्टमध्ये सोनेरी सोनेरी अशी वैकुंठ आहेत, आणि तिथं वेगवेगळे भगवान यांचे अवतार स्वरूपात तिथे ते स्वामी आहेत. भगवान यांचे वेगवेगळे अवतार असलेली देवता आहेत त्या, म्हणजे वेगवेगळ्या भगवान यांचीच रूप आहेत. आणि मग तिथून त्या वैकुंठाच्या द्वारपालाच्या रूपातून त्यांचं मग पुढे आपल्याला त्यांना म्हणजे इतके जन्म घेतल्यानंतर त्यांना कुठे स्थान मिळालं, तर भगवत धामामध्ये भगवान यांचे भक्त म्हणून. म्हणजे काय, एक प्रकारे उच्च स्तरावर त्यांना स्थानही मिळेल. त्याचबरोबर भक्तांची इच्छा पण पूर्ण होईल. म्हणजे वीर्य रसामध्ये म्हणजे रावणाचं युद्ध झालं भगवान यांच्याशी रामचंद्रांच्या स्वरूपात जेव्हा ते आले, हो की नाही. अशा पद्धतीनं प्रत्येक रूपामध्ये प्रत्येक अवतारामध्ये हिरण्याक्षाशी युद्ध केलं भगवान यांनी. खूप छान लढाई झाली, ते त्याचं वर्णन आहे. त्यानंतर हिरण्यकशिपूला त्यांनी नरसिंह भगवान यांच्या रूपात मारलं, म्हणजे वीर्य रसामध्ये. म्हणजे भक्तांशी ते आदान प्रदानच असतं प्रेमाचं भगवान यांच्या लीलामध्ये. कुणीतरी असुराची भूमिका निभवायला लागते, मग हे भक्तच अशा पद्धतीने निभवतात, आणि ती लीलेचाच भाग असतो. त्यांना तो आनंद असतो भगवान यांच्याकडनं मरण पत्करण्यामध्ये. त्या भक्तांना सुद्धा आनंद असतो पहा. म्हणजे असं ते भक्त असतात, लीला करण्यासाठीच ते भगवंतांचं नियोजन असतं पहा. म्हणजे त्यांना अधम सूर्योनीमध्येच ठेवलं जातं, आणि तिथून काय करतात, भगवान यांच्याकडून त्यांना मृत्यू येतो आणि भगवान यांच्याशी युद्ध करून ते भगवान यांना वीररसाचा आनंद देतात एक प्रकारे. आणि भगवान यांची ती सेवाच असते त्यांनी केलेली, आणि म्हणून त्यांना भगवान यांच्या भगवत धामामध्ये सगळ्या असुर जेवढे काही मारले गेलेत पहा, कंस आहेत, रावण आहेत, हिरण्यकशिपू सगळ्यांना भगवत धामामध्ये स्थान मिळालं पहा. म्हणजे आता भगवान यांच्या राजवाडा आहे, तर त्याच्या काही जण म्हणजे त्यांची त्यांची आध्यात्मिक स्थिती जी असेल त्यानुसार मग काही जण राजवाड्याच्या द्वारावर सेवा देतील, काही जण भगवानांच्या महालाच्या द्वारावर सेवा देतील, आणि अत्यंत शुद्ध जो भक्त होता वृत्रासुराचा ते भगवान यांच्या महालामध्ये सेवा देतील. म्हणजे हा फरक आला पुन्हा आध्यात्मिक पातळीनुसार. पण अशा पद्धतीची जगाईमध्ये होते, आणि मग त्यांचा अशा पद्धतीने भगवानांनी उद्धार केला पहा. मग यातून आपण सगळ्यांनी काय शिकायचं, तर वैष्णवाविषयी आपण विचार कसा केला पाहिजे, या स्तुतीतून आपण काय समजून घेतलं पाहिजे. तर भगवान यांची स्तुती करण्यासाठी आपण अपात्र आहोत अशा पद्धतीनं, असं आपण स्वतःला प्रस्तुत केलं पाहिजे पहा. म्हणजे महाजनो येन गता सपंथा, म्हणजे काय, प्रत्येक शुद्ध वैष्णवानं स्वतःविषयी काय विचार केला पाहिजे की स्वतःच्या वैष्णव गुणांचा आपल्यामध्ये जे गुण अंगी यायला लागतात, तर त्याचा कधी अहंकार करू नये. पण चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं, तृणादपि सुनिचेन तरोरपि काय सांगितलं, तरोरी सहिष्णुना. म्हणजे काय की तृणादपि सुनिचेन, म्हणजे तृणासारखं आपण अहंकार म्हणजे तृण कसं असतं त्याच्यावरून आपण चालत गेल्यानंतर पुन्हा ते उठून उभे राहतं, असं सहनशील असलं पाहिजे. आणि तरोरीव सहिष्णुना म्हणजे काय की जसे वृक्ष आहेत किंवा तरू
आहेत, वेली आहेत, तर ते कसे असतात दिवस रात्र अहोरात्र, म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठलाही ऋतू येऊ दे, मग तिकडे सुनामी येऊ दे नाही तर भूकंप येऊ दे, ते अहोरात्र उभे असतात, हो की नाही. मग अशा पद्धतीनं अहोरात्र आपण सेवेमध्ये भगवानांच्या सहनशील राहून आणि चिकाटीने जिद्दीने आपल्याला यश येईल अपयश येईल, आपण स्वतःला अत्यंत हीन गवतापेक्षा हीन मानावं आणि नम्र भावनेनं भगवानांच्या नामाचं कीर्तन करावं, भगवानांची सेवा करावी, म्हणजे वृक्षापेक्षाही सहनशील असावं, आपण अहंकाराच्या भावनेतून मुक्त असावं, म्हणजे आपण सगळ्यांना आपल्या संपर्कात येणाऱ्या सन्मान द्यायला शिकावं, सगळ्यांना मान द्यायला शिकावं. म्हणून आपण काय म्हणतो, माताजी आणि प्रभूजी म्हणतो का म्हणतो, तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा उपस्थित आहेत, त्यांना आपण काय करतो, आदर देतो, म्हणून आपण हरे कृष्ण ही संबोधन वापरतो. आणि माताजी प्रभूजी म्हणतो म्हणजे काय म्हणतो, प्रत्येकाच्या हृदयस्थ परमात्मा यांना आपण एक प्रकारे सन्मानपूर्वक बोलत असतो. माताजी म्हणतो म्हणजे असंख्य लक्ष्मी देवी जे भगवानांची सेवा करतात त्या राधाराणींचे विस्तार आहेत, मग त्यांना माताजी म्हणून आपण त्यासाठी संबोधन वापरत असतो. प्रभूजी म्हणजे आपण आपला उद्धार करणारे, जे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्वरूपात स्थित आहेत भगवान, तर त्यांना प्रभू म्हणून हाक मारत असतो, म्हणून प्रभूजी म्हणतो. तर ही संबोधनं काय आहेत, तर ह्या माध्यमातून आपण सन्मानपूर्वक आपलं जे आहे तर ते आचरण असलं पाहिजे. प्रत्येकाला आपल्या जे कोणी आपल्या संपर्कात येतात त्यांना आपण माताजी प्रभूजी संबोधन यासाठी वापरतो, त्याद्वारे आपण सन्मान त्यांना देत असतो आणि आपला अहंकार असतो, मिथ्या अहंकार, त्याला नष्ट करत असतो. म्हणून जास्तीत जास्त वेळा आपल्या मुखात हरे कृष्णा हे नाम येईल आणि जास्तीत जास्त आपल्या मुखात म्हणजे प्रत्येक माताजी प्रभूजींसाठी संबोधन येईल सन्मानपूर्वक. असे जेव्हा आपण प्रयत्न करायला लागतो ना, अशा छोट्या छोट्या कृतीतून आपण अहंकाराच्या भावनेतून स्वतःला मुक्त करायला लागतो का. प्रत्येक वैष्णव जो असेल भगवान यांचा तो भक्त आहे, प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा स्वरूपात उपस्थित आहे. त्यामुळे आपला पहिला शब्द काय पाहिजे, प्रत्येक वैष्णवाशी आपलं संबोधन प्रत्येक भक्ताशी करताना त्यांच्या चरणी आपण प्रणाम केला पाहिजे. त्यांना म्हणजे वैष्णव आहेत ते कसे कल्पतरू प्रमाण आहे, आपल्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. आणि अशा ज्या वैष्णवांची आपण सेवा आणि कृपा यांची फार गरज आहे आपल्याला. अशा उच्च कोटीचे किंवा आपले असे जे भक्ती करणारे, ज्या भक्तीचे प्रयास करणारे जे सगळे वैष्णव आहेत, तर त्यांची जेव्हा आपण चरणी म्हणजे जेव्हा आपण प्रणाम करतो, त्यांच्या चरणी आपण वंदन करतो ना, तेव्हा त्यांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद हेच आपल्याला भक्ती मार्गावर पुढे घेऊन जातात का. म्हणजे भगवान यांना कोण आवडतं, आपले जे वैष्णव भक्त आहेत ना, त्यांची आराधना करणारे, त्यांच्या चरणी वंदन करणारे, त्यांची उपासना करणारे, त्यांची कृपा संपादन करायचा प्रयत्न करणारे, त्यांची सेवा करायचा प्रयत्न करणारे, असे जे भक्त आहेत ते भगवान यांचे भक्त असतात, असं भगवान म्हणतात चैतन्य चरितामृतामध्ये. आणि म्हणून निरंतर हरिनाम कीर्तन आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. कसं आपण फोनवर संभाषण करतो कोणाशी, मग आपला पहिला शब्द हरे कृष्ण असला पाहिजे, म्हणजे आपण कृष्णांना आठवलं आणि त्या व्यक्तीच्या हृदयात सुद्धा कृष्ण जे आहेत तर म्हणजे त्यांना आपण एक प्रकारे म्हणजे त्याची कृष्ण चेतना जागृत करायला एक प्रकारे ही सेवाच केली पहा. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं प्रत्येक वाणीतला शब्द, आपली प्रत्येक कृती, आपल्या प्रत्येक शब्द आणि शब्द आणि त्यातलं म्हणजे काय म्हणू म्हणजे त्याच्यातलाही प्रत्येक अक्षर आणि अक्षर आपलं सेवेत कसं आणता येईल असा आपला प्रयत्न प्रत्येक क्षणी जीवनामध्ये, प्रत्येक मिनिट सेकंद आपण ज्या पण कृती करतो तिथं कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण अशा पद्धतीनं कृष्णांची सेवा करायचे प्रयत्न केला पाहिजे. मग आपण भक्तांशी संबोधन करतो, अभक्त असतील कुणी असतील, आपण त्यांना माताजी प्रभूजी म्हणलं तर तो आदरच व्यक्त करतो, मग त्यांना किती छान वाटतं पहा, अत्यंत प्रेमाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते पहा, आपण सन्मानाने बोलवतो तेव्हा सगळ्यांना. मग त्यांच्या चरणी आपण प्रणाम केला तर अत्यंत त्यांना आदर वाटतो आणि अत्यंत म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये प्रेम प्रकट होतं पहा. मग हेच आपल्याला प्रेमच त्यांच्यामध्ये निर्माण करायचं आहे. आणि ह्या प्रकारे आपण एक प्रकारे अप्रत्यक्षपणे भगवानांची सेवाच करत असतो. म्हणजे आपल्या कपाळावर आपण तिलक धारण करतो, आपल्याला कपाळावर तिलक धारण केलेलं पाहून चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय की कृष्णांचं स्मरण होईल, चैतन्य महाप्रभूंचं स्मरण होईल. अशा पद्धतीने ती अप्रत्यक्ष सेवाच असते. यासाठी कपाळावर आपण तिलक धारण करतो, कंठी धारण करतो. वैष्णवांचं हे आभूषण आहे, हे दागिने आहेत. म्हणजे भौतिक जगतातल्या लोकांसाठी दागिने काय असतात, वेगवेगळे ज्वेलरी आणि वेगवेगळे सोन्या चांदीचे दागिने असतात, पण एका वैष्णवाचा उत्तम दागिना म्हणजे काय, त्याच्या कपाळावरचा तिलक आणि गळ्यातली कंठी पहा. आणि सदाचार हा उत्तम दागिना आहे पहा. मग आपलं सदाचारी आचरण असायला पाहिजे पहा. मग त्या सदाचारी आचरणाचा भाग म्हणजे काय, सहनशीलता आणि विनम्रता. तर ती कशी पाहिजे, चैतन्य महाप्रभूंनी सांगितली की ती अत्यंत म्हणजे तृणादपी सुनिचेन, म्हणजे तृणासारखं आपण सहनशील असलं पाहिजे आणि वृक्षासारखं आपण सहनशील राहायचा प्रयत्न करून स्वतःला अहंकाराच्या भावनेतून मुक्त करायचा प्रयत्न असला पाहिजे. मग एक वैष्णव जे आहे ते अशा आपल्या आचरणाने भगवानांना संतुष्ट करू शकतो आणि यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. आता अशा पद्धतीनं जो प्रयत्न करतो तो आध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी होतो. अन्यथा मनुष्य जर सहनशील नसेल, त्याच्या अंगी नम्रता नसेल, तर त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये खूप कठीण जातं सगळं.
म्हणजे अशा पद्धतीचे प्रयत्न करताना सुद्धा त्याला मनाचा संघर्ष होतो पहा. मग यासाठी आपण पहिला प्रयत्न काय केला पाहिजे, आपण कसे सहनशील होऊ, आपण कसे नम्र होऊ आणि त्याद्वारे आपण कृष्ण कृपेस कसं पात्र होऊ. म्हणजे आपल्याशी भौतिक जीवनामध्ये खूप असे प्रसंग येतात की आपल्या अशी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने संवाद होतात. मग कुणाचे थोडेसे म्हणजे वादविवाद होतात किंवा ते संघर्ष तितकेसे आनंददायी नसतात आपल्याला, किंवा संवाद तितकेसे आनंददायी नसतात. क्रोधयुक्त असतात, अहंकारयुक्त असतात, किंवा आपल्याला ते तितकंसं रुचणारे नसतात. मग तेव्हा आपली सहनशीलता आपण वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग चैतन्य महाप्रभूंना आपण शरण द्यायचं, शिल प्रभुपादांना, गुरु महाराजांना प्रार्थना करायची, आपले गुरु शिष्य परंपरेतल्या महान आचार्यांना आपण प्रार्थना केली, चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना केली, कृष्ण भगवान श्रीकृष्ण त्यांना प्रार्थना केली, राधाराणींच्या चरणी आपण त्यांचा जो सेवाभाव आहे तर तो आपण शिकला. तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये या जे अनर्थ आहेत हे त्यांच्यापासून म्हणजे आपण निवृत्त व्हायला किंवा नंतर नष्ट व्हायला मदत होते पहा. या अहंकारातून आपण मुक्त होत असतो. मग अशा पद्धतीचे आपण प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा आध्यात्मिक जीवन आपल्याला कसं जातं, सुलभ सोपं वाटायला लागतं. अन्यथा काय होतं, जो अहंकाराने युक्त असेल त्याला मग हे सगळं फार अवघड वाटेल. अन्यथा काय होईल, आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न तर एकीकडे करतोय, एकीकडे सेवा पण करतोय, शास्त्रांचं अध्ययन पण करतोय, पण आपण एखाद्या भक्ताशी बोलताना किंवा कठीण प्रसंगामध्ये एखादे किंवा नाजूक प्रसंगामध्ये आपण जर आपले जे अनर्थ आहेत तर ते सगळे उफाळून येत आहेत, तर मग ती भक्ती म्हणजे ढोंगच असेल, पाखंडीपणाच असेल, हो की नाही. मग असा म्हणजे असा जो भक्त आहे तर तो एक प्रकारे स्वतःची फसवणूकच करतो असं होईल. आणि त्याचबरोबर म्हणजे त्याला तत्वज्ञानाचं जरी ज्ञान असलं सगळं, पण जर हे अनर्थ डोकावत असेल, मिथ्याहंकार जे आहे तर ह्याचं सादरीकरण होत असेल, तर मग सगळं हे ज्ञान आहे आणि भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न जरी होत असतील, पण अशा पद्धतीचा अहंकार असेल तर मग काय आहे, हे सगळं म्हणजे निरर्थक आणि निरुपयोगी ठरेल सगळं ज्ञान. कारण जर आपण आचरण केलं नाही भगवानांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे, आणि भगवान यांनी जे सांगितलंय, जे काही उपदेश केले त्याप्रमाणे आपण आचरण केलं नाही, तर मग काय होईल, आपण मिथ्याचारी ठरू, ढोंगी ठरू, पाखंडी ठरू, किंवा आचरणाच्या स्तरावर जर आपण उतरवलं नाही तर मग काय होईल, आपल्याला फार कठीण जाईल आध्यात्मिक जगतामध्ये वावरणं किंवा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करणं. यासाठी भगवान जे सांगतात ते त्याप्रमाणे, आपले गुरु जे सांगतात ते जसंच्या तसं करायचा आपण प्रयत्न करायचे. मग यश देणं गुरूंच्या हातात आहे. मग आपण 10 सूत्र आहेत त्यातली थोडी 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 रोज आचरणात आणण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा हळूहळू सगळ्या सूत्रांचं आचरण होतं. एकदम सगळं तर आपण नाही आचरण करू शकत. आपल्यामध्ये म्हणजे आपल्याला मर्यादा आहेत. आपण बद्ध जीव आहोत किंवा पतित जीव आहोत, पण हळूहळू हृदयाची शुद्धी होईल तसं सगळ्या सूत्रांचं हळूहळू आचरण व्हायला लागतं. मग तिलक पहिल्यांदा आपण कपाळावर लावायला सुरुवात करतो, मग गळ्यात पहिल्यांदा आपली एक माळकंठी असते, मग 16 माळ झाल्यावर 2 माळकंठी होते, 2 फेरे असलेली. मग तिलक सुरुवातीला आपण कपाळावर लावत असतो, मग सगळ्या सर्वांगावर लावायला लागतो. आपल्याला मंदिर 12 तिलक लावून करायचंय आपलं. भगवंतांचं चालतं बोलतं वैकुंठ म्हणजे आपण आहोत, हृदयस्थ परमात्मा उपस्थित आहे. अशा पद्धतीने छोटी छोटी सूत्र आपण आचरणात आणायला सुरुवात करतो तेव्हा निश्चितच काय होतं, आपल्यामध्ये विनम्रता सहनशीलता अंगी यायला लागते. जसं भगवत सेवेचे प्रयत्न, सेवेने आपली शुद्धी होते. भगवत सेवेचे प्रयत्न जेव्हा करायला लागतो, भक्तांचा संघ करायला लागतो, त्याद्वारे सेवा शिकायला लागतो, त्यावेळेला ही अनर्थ निवृत्ती होत असते पहा. आणि भजन क्रिया म्हणजे काय, हरिनाम संकीर्तन म्हणजे तर ते जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला आपली हृदयाची शुद्धी होऊन अनर्थ निवृत्ती व्हायला लागते. मग मिथ्या अहंकारातून सुद्धा आपण मुक्त व्हायला लागतो, तो नष्ट व्हायला लागतो. मग यासाठी काय केलं पाहिजे, सतत हरिनाम संकीर्तन करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर पुढे जाऊ, पुढच्या श्लोकावर जाऊ. मन्ये मन्ये धनाभिजन रूप तपाश्रुत श्रुतौज तेज प्रभाव बल पौरुष बुद्धि योगः नाराधनाय हि भवन्ति परस्य पुंसो भक्त्या तुतोष भगवान गजयूत पाय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की भगवान इथे काय सांगतात. तर प्रल्हाद महाराज जे आहेत तर त्यांच्याविषयी हे जे आहे तर ते आता काय म्हणतात, तर हे सगळं 27 अवतारामध्ये भगवानच व्यासमुनीच्या रूपात आले आणि त्यांनीच हे भागवताचं सगळं संकलन केलंय. आणि शुकदेव गोस्वामींनी हा कथन केलाय भागवत जो आहे तो सगळ्या शौनकादी ऋषी मुनींना आणि परीक्षित महाराजांना
आणि त्यावेळी त्या सभेमध्ये सुत गोस्वामी होते, की जे कथाकार कुटुंबातून होते. आणि सुत गोस्वामी हे अत्यंत चांगले असे उत्तम शिष्य आहेत शुकदेव गोस्वामींचे, व्यास मुनींचे. आणि त्यांनी हा जो आहे तो कथन केलेला भागवत आपण अभ्यासतो आहे. म्हणजे एक प्रकारे व्यास मुनींनी त्याचं संकलन केलं, म्हणजे भगवान यांनी 27 अवतारात येऊन भागवताचं म्हणजे जे आहे तर हे लिखाण केलंय किंवा संकलन केलंय. जसं 4 वेदांना त्यांनी संकलित केलंय तसं त्यांनी काय लिहिलंय, तर हे भागवतम सुद्धा लिहिलंय. मग त्यामुळे इथे भगवान यांची जी वाणी व्यास मुनींच्या माध्यमातून, आणि शुकदेव गोस्वामींनी त्याला अजून काय केलं तर अत्यंत असं गोडवा दिलाय. आणि मग त्या गोडव्याने त्यांनी जी प्रस्तुत केली भगवान यांची वाणी, तर ती सुत गोस्वामींनी जशीच्या तशी आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. मग तिथे प्रल्हाद महाराज पुढे काय म्हणतात हे आपण समजून घेऊया, की एखादा मनुष्य धनवान किंवा उच्च कुळात जन्मलेला, तसंच सौंदर्य, तपस्या, विद्या, इंद्रिय सामर्थ्य, तेज, प्रभाव, शारीरिक सामर्थ्य, दक्षता, बुद्धी, योगशक्ती या गुणांनी संपन्न असू शकतो. पण माझ्या मते या सर्व गुणांद्वारे देखील तो भगवानांना संतुष्ट नाही करू शकत. तथापि मनुष्य केवळ भक्तिमय सेवेनेच त्यांना संतुष्ट करू शकतो. म्हणजे गजेंद्राने अशी भक्तिसेवा केल्यामुळे भगवान यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर संतुष्ट झाले. म्हणजे आता या उदाहरणातून आपण काय शिकायचं पहा, कोणत्याही प्रकारची भौतिक गुणवत्ता म्हणजे भगवानांना प्रसन्न करण्याचे साधन नाही असू शकत. म्हणजे भगवद्गीतेत सांगले, मनुष्य केवळ भक्तिमय सेवेनेच त्यांना जाणू शकतो. भक्त्या माम अभिजानाती भगवान म्हणतात. मग भगवान यांच्या सेवेपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण भगवानांना संतुष्ट करू शकतो का? बिलकुल नाही. जोपर्यंत भक्तांच्या सेवेने संतुष्ट नाही होऊ शकत तोपर्यंत भगवान जे ते स्वतःचं स्वरूप भक्ताला प्रकटच नाही करू शकत. नाहम प्रकाश सर्वस्व योग माया समामृता असं म्हटलं गेलंय पहा भगवद्गीतेमध्ये. म्हणजे काय, की हेच सर्व शास्त्रांचं अंतिम मत आहे. मनुष्य तर्काने भौतिक गुणाद्वारे भगवानांना जाणू नाही शकत किंवा त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. म्हणजे काय, आपल्याला खूप असा गर्व असतो, एखादा मनुष्य खूप धनवान कुटुंबात जन्माला आला तर त्याला मी खूप उच्च म्हणजे अशा श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलोय असं त्याला अभिमान असतो. मग उच्च कुळात म्हणजे ब्राह्मण कुळात किंवा नित्यानंद वंश म्हणजे असे जे कुळ आहेत उच्च कुळ त्यात जन्माला आला तर त्याला अभिमान असतो पहा. किंवा अत्यंत सुंदर असं सौंदर्य असतं, म्हणजे एखाद्या स्त्रीला प्राप्त झालेले असतात त्याच्या काळातल्या अभिनेत्री वगैरे आपण पाहूया तर त्यांना उत्तम सौंदर्य असतं हो की नाही मिळालेलं. तर त्यामुळे त्या काय असतात तर त्याचा त्यांना गर्व असतो, अभिमान असतो. किंवा उच्च विद्या विभूषित असतो आपण, म्हणजे काय ज्ञानाने म्हणजे युक्त असतो, विद्या त्याला भरपूर प्राप्त झालेली असते. म्हणजे असे आता आपण म्हणू बुद्धिवादी जे असतात म्हणजे असे बुद्धिमान लोक, विश्वनाथानंद सारखे किंवा असे वेगवेगळे शास्त्रज्ञ पहा. तर असे जे आहेत तर ते, किंवा इंद्रिय सामर्थ्य म्हणजे एखादा खेळाडू असतो उत्तम, आता सचिन तेंडुलकर वगैरे आहेत, किंवा लता मंगेशकर होऊन गेल्या, म्हणजे असं गाण्याची कला म्हणजे काय म्हणू की स्वरयंत्र म्हणजे इंद्रिय सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये, किंवा तेज, प्रभाव, शारीरिक सामर्थ्य असतं. म्हणजे काही आता माईक टायसन सारखे आपण म्हणून जे असे जे आहेत मुष्टियोद्धे वगैरे, खली सारखे असे, म्हणजे आपण उदाहरण घेऊ. म्हणजे शारीरिक सामर्थ्य किंवा असं असतं, किंवा दक्षता, बुद्धी असं त्यांच्यामध्ये असतं. किंवा योगशक्ती म्हणजे आता योग सामर्थ्य सामर्थ्याच्या स्तरावर म्हणजे योगी जे असतात असे भगवान यांचे उत्तम भक्त असतात असे, उच्च कोटीचे भक्त जे आहेत असे वेगवेगळे. मग असे जे संपन्न असतात मग ते सगळे जे आहेत तर त्यांना भगवान यांच्या योगशक्तीमुळे म्हणजे भगवान यांच्यामुळं ती षडैश्वरी जे आहेत ते मिळालेले असतात का, म्हणजे भगवान यांच्यामुळं भगवान हे षडैश्वरी युक्त आहेत आणि म्हणून त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं मिळालेलं असतं. पण प्रत्येकाला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभिमान असतो भौतिक प्रकृतीमध्ये. म्हणजेच काय, मनुष्याला अशा सगळ्या ज्या गोष्टी मिळालेल्या असतात भगवान यांच्या योग सामर्थ्यामुळे, अचिंत्य योगेश्वरी आहेत भगवानांचे, त्यामुळे हे सगळं प्राप्त झालेलं असतं. मग ह्याचा जर आपल्याला गर्व असेल, अभिमान असेल, तर आपण भगवान यांची प्राप्ती नाही करू शकणार. भगवान यांची प्राप्ती केवळ आणि केवळ भक्ती सेवेनेच आपण प्राप्त करू शकतो. आणि भक्ती सेवा कशी करायची हेच आपल्याला गुरु शिकवत असतात. आणि म्हणून भक्तियोग कसं सांगितलं, व्यवहार्य मार्ग सांगितलाय पहा 13व्या अध्यायामध्ये. त्याचं एका तात्पर्यामध्ये विवरणामध्ये शब्द येतो, भक्तियोग हा अत्यंत व्यवहार्य असा मार्ग आहे, व्यवहारी मार्ग आहे. म्हणजे आपण किती सोप्या पद्धतीने भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो पहा. म्हणजे आपण भगवानांच्या आजचे विग्रह पाहिले मंदिरात की त्यांना वंदन करतो, गुरूंना वंदन करतो हो की नाही. मग गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण सेवा करायचा प्रयत्न करतो. मग आपण भगवानांचा प्रसाद ग्रहण करतो, हरिनामाचं संकीर्तन करतो, कीर्तन करतो, हरिनामाचा जप करतो आपण हे की नाही. हे आपल्याला सगळं सोपं जातं, नवविधा भक्ती करतो, गुरु सांगतील त्याप्रमाणे आपण सेवा करतो, प्रचार प्रसार करतो. मग अत्यंत सोपं आहे ना, अत्यंत व्यवहारी मार्ग आहे. आपलं जे काही आपलं नियत कर्म आहे, नित्य कर्म आपण पार पाडत करायचं, म्हणून त्याला भक्ती मार्गाला काय म्हटले की भक्ती योगाला अत्यंत व्यवहारी म्हणजे व्यवहारी असा मार्ग म्हटलेला आहे.
मग आता अशा पद्धतीने आपण जोपर्यंत भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा नाही करू शकत ना, तोपर्यंत भगवान यांना संतुष्ट पण नाही करू शकत. आणि त्यामुळे भगवानांची सेवा केल्यावर ते संतुष्ट झाल्यावरच आपल्या समोर प्रकट होतात. अन्यथा आपण तर्काने आणि भौतिक गुणांनी भगवान यांना जाणू नाही शकणार. मग आता आपण 10वा श्लोक घेऊया. हा मग त्याची पुढची स्तुती, पुढचा स्तुतीतला श्लोक घेऊया, 10वा श्लोक. विप्राद्विषड्गुणयुतादरविन्द नाभः पादारविन्द विमुखात् स्वपचं वरिष्ठम् मन्ये तदर्पितमनो वचने हितार्थ प्राणं पुनाति सकुलं न तो भूरिमानः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माता इथे भगवान काय जे आहेत तर म्हणजे ते आता जे आहेत तर त्यांच्याविषयी स्तुती करताना प्रल्हाद महाराज काय म्हणतात की सगळ्या ब्राह्मणी गुणांनी युक्त असलेला, म्हणजे काय सत्वगुणामध्ये स्थित असलेला, पण तो जर भगवत भक्त नसेल, म्हणजे भगवानांच्या चरण कमलांना तो शरण गेलेला नसेल, मग असा जो आहे तर त्याचं जर मन किंवा त्याचं वाचा कार्य म्हणजे वित्त अगदी प्राणाचं सर्वच म्हणजे हरींना अर्पलेला असा जो चांडाळ कुळातला जरी भक्त असेल, पण त्याने अर्पण केलंय सगळं, काया वाचा मनसा वित्त सगळं, मन प्राण सगळं सगळं, तर म्हणजे त्याच्यापेक्षा मग हा चांडाळ कुळातला जो व्यक्ती आहे की ज्यानं सर्वस्व अर्पण केले भगवान यांना, तो श्रेष्ठ ठरतो. म्हणजे काय, फक्त आपण केवळ ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला आणि आपण सत्वगुणी असं नाही होत, किंवा सत्वगुणी कार्य जरी केली पार पाडली तरी देखील म्हणजे ती कर्मकांडच ठरत असतात, म्हणजे कर्मकांडाच्या स्तरावर म्हणजे अशा पद्धतीने त्याचं कार्य घडतं. पण त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये भगवान यांच्याविषयी भक्ती नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, म्हणजे भगवत चरणी तो जर लीन नसेल किंवा भगवान यांच्या चरण कमलांच्या विरुद्ध जर असेल तो, तर असा ब्राह्मण जो आहे तर त्याच्यापेक्षा मग श्रेष्ठ जण चांडाळ कुळात जन्म घेतलाय, पण त्याने आपलं सर्वस्व म्हणजे तन मन धन वित्त सगळं म्हणजे सगळं काही आपलं कार्य म्हणजे प्रत्येक कर्म आपलं म्हणजे आपलं सर्वस्व आपलं प्राण सुद्धा भगवत चरणी अर्पण केलेत आणि त्यांची तो सेवा करायचा प्रयत्न करतो. मग भले तो चांडाळ कुळातील असेल, पण तो अशा भक्तीहीन ब्राह्मणापेक्षा म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे पहा. म्हणजे तो आपल्या कुळालाच सगळे पवित्र करून टाकतो. आणि मिथ्या प्रतिष्ठा जी असते म्हणजे खोट्या प्रतिष्ठेने ब्राह्मण कुळात ब्राह्मण वर्णात जन्म घेतलाय अशा पद्धतीने जो ब्राह्मण म्हणजे असतो श्रद्धाहीन असतो, पण असा जो म्हणजे जन्मलेला ब्राह्मण असतो तथाकथित ब्राह्मण म्हणून, तर तो स्वतःचं शुद्धीकरण सुद्धा नाही करू शकणार पहा. म्हणजे त्याच्यावरनं आपण समजून घेऊया की प्रल्हाद महाराज 12 महाजनांपैकी एक आहेत, म्हणजे अधिकारी पुरुषांपैकी एक आहेत, आणि त्यांनी भक्त म्हणजे एक वैष्णव म्हणून आणि कर्मकांडामध्ये निपुण असणारे ब्राह्मण यांच्यातला हा भेद आपल्याला सांगितला. म्हणजे एक भक्त कसा असतो म्हणजे वैष्णव भक्त आणि एक कर्मकांडामध्ये निपुण असलेला तरी ब्राह्मण असेल, आणि त्याच्यामध्ये जर भगवान यांच्याविषयी श्रद्धा विश्वास नसेल किंवा भगवान यांच्या चरण कमलांना तो समर्पित झालेला असेल, त्यांना शरण घेतलेली नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. अशा श्रद्धाहीन ब्राह्मणापेक्षा मग निश्चितच कोण श्रेष्ठ आहे, तर असा चांडाळ कुळात जरी जन्म झालेला भक्त असेल तरी तो श्रेष्ठ आहे. म्हणजे भक्तीसाठी कुठलाही क्रायटेरिया नाही, भक्तीसाठी कुठलाही म्हणजे स्तर नाही आहे. भक्ती आणि आर्थिक स्थिती, भक्ती आणि तुमची विद्वत्ता, भक्ती आणि तुमची सांपत्तिक स्थिती याचा काही संबंध नाही, याच्यातनं लक्षात येईल. तुमची सेवाच भक्तिमय प्रेममय सेवाच आणि तुमचं समर्पण हेच तुम्हाला काय करेल, भगवत चरणी घेऊन जाऊ शकेल. म्हणजे भक्तीसाठी कुठलीही अट नाही आहे, कुठलं कुळ पाहिजे, कुठलं पात्रता पाहिजे, म्हणजे हे आपण भक्ती रसामृत सिद्धू मध्ये अत्यंत सखोल अभ्यास आहे. म्हणजे भक्ती कशी आहे, त्या सगळ्यांपेक्षा स्वतंत्र आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही. तुमच्यामध्ये भक्ती निपजणं अवलंबून म्हणजे नाहीये, किंवा तुमच्यामध्ये भक्तीचं बीज जे आहे तर हे जे आहे तर ह्याचं रोपण जे आहे किंवा भक्ती लता बहरणं आहे, तर हे कुठल्याही अशा म्हणजे भौतिक गोष्टीवर अवलंबून नाहीये, तर ते केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेम सेवेमुळेच आपण भगवानांची कृपा प्राप्त करू शकतो पहा. तर पुढचा श्लोक घेऊया त्याचे. नैवात्मना प्रभुरयं निजलाभपूर्णो मानं जनाद विदुषः करुणो वृणीते यद्यज्जनो भगवते विदधीत मानं तच्चात्मने प्रतिमुखस्य यथा मुखश्रीः. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचला श्लोक. तर पुरुषोत्तम भगवान सदैव स्वतःमध्येच परिपूर्ण आणि तृप्त असतात, म्हणजे आत्मतृप्त किंवा आत्मपरायण पण ज्याला म्हणू, त्याला आत्माराम ज्याला म्हणतो ते. मग असे जे आहेत तेव्हा त्यांना एखादी वस्तू जर आपण अर्पण केली, भगवानांच्या चरणी जर आपण वस्तू एखादी
अर्पण केली, तेव्हा ती भगवत कृपेने भक्तालाच लाभान्वित करते, म्हणजे भक्तालाच त्याचा लाभ होतो. म्हणजे भगवान जे आहे तर त्यांना इतर कुणाच्याही सेवेची आवश्यकता नसते. म्हणजे काय, की भगवान यांना जरी आपण अर्पण केली एखादी गोष्ट, तर ते भगवान काही ते त्यांच्याकडे त्या वस्तू नाहीये तसं नाही ना. भगवान तर सदैश्वर्याने युक्त आहेत, म्हणजे भगवान यांना त्या वस्तूची गरज नसते. पण म्हणजे इतर कुणाकडून त्यांना सेवा जी आहे तर त्याची पण आवश्यकता नसते. पण जेव्हा एखादी वस्तू आपण भगवान यांना अर्पण करतो, तर त्यावेळेला असे आत्मतृप्त जे भगवान आहेत तर त्यांना अर्पण केल्यामुळे काय घडतं, तर पहा, म्हणजे आपल्याला एक प्रकारे ती सेवेची संधीच मिळालेली असते भगवान यांच्याकडून. मग ते उदाहरण कसं दिलंय प्रल्हाद महाराजांनी, तर एखादा मनुष्य आहे तर त्यांना स्वतःचं मुख आहे, म्हणजे ते सुशोभित केलं, आपण खूप छान नट्टपट्ट केलं आरशात बघून, आपल्या बोली भाषेत सांगायचा प्रयत्न करे, खूप छान आपण सगळं आवरलं आणि आपण आरशात पाहिलं, आपलं सगळं मुख आहे ते अगदी छान, आजकाल मेकअप वगैरे सगळं करतात सगळेजण, तर अशा स्त्रिया किंवा आजकाल म्हणजे सगळेच जण करतात. तर स्त्री पुरुष अगदी स्वतःला नीटनेटकं छान प्रेझेंटेबल ठेवायचा प्रयत्न करतात, म्हणजे आपण मुख थोडक्यात आपलं सुशोभित केलं. आणि मग आपण आरशात पाहिलं तर आपल्या जे प्रतिबिंब दिसतं ते आपल्या मुखासारखं छान सुंदर दिसतं, म्हणजे ते सुशोभितच दिसतं प्रतिबिंब. मग तसंच आहे, आपण जेव्हा भगवान यांचे अशा पद्धतीने सेवा करतो, तेव्हा आपल्याला भगवान यांनी आपल्यासारख्या प्रत्येक जीवांना ती सेवा करायची दिलेली संधी असते, आणि त्याद्वारे काय होतं, तर आपली शुद्धी होत असते, आपली पापकर्म नष्ट होत असतात, आध्यात्मिक स्तरावर केले गेलेले ते शाश्वत कर्म घडत असतात, आणि त्याद्वारे एक एक पाऊल आपण भक्ती मार्गावर पुढे टाकत असतो. म्हणजे नवविध भक्तीद्वारे, म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम संख्यात संख्यात्म निवेदन, म्हणजे काय, की ह्या श्लोकामध्ये नवविधा भक्ती वर्णन केली प्रल्हाद महाराजांनी. म्हणजे अशा पद्धतीने नवविधा भक्ती करून आपण कृष्णांची कृपा संपादन करू शकतो. मग त्याद्वारे आपण जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा भगवान यांना अर्पण करतो आपण एखादी गोष्ट, म्हणजे भगवत प्रसाद जो आहे तर किंवा भोग जो आहे तर भगवान यांना आपण जे काही आपण अन्नधान्य शिजवतो तर त्यांना अर्पण करतो आपण, आणि मग त्यांचं उच्चिष्ट खातो. म्हणजे काय, त्यांना अर्पण यासाठी नाही करत की भगवान भुकेलेले आहेत आणि भगवान यांना त्याची आवश्यकता आहे. भगवान तर षडैश्वर्याने युक्त आहेत, आपल्याला सगळं त्यांनी या सृष्टीमध्ये प्रजापतींच्या माध्यमातून प्रदान केले, हो की नाही. आपल्या शरीराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तर सगळं आवश्यक या देवता आपल्याला देत असतात. मग त्यांच्याकडूनच सर्व काही मिळाले, मग त्यांच्या चरणी म्हणजे आपण कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अर्पण करून मग आपण ते ग्रहण करणं, म्हणजे एखादी वस्तू असेल काही असेल, तर हे सृष्टीमध्ये जे काही दिसतं ते आपल्याला भगवान यांनीच दिलेलं आहे. म्हणजे आणि त्यासाठीचा कच्चा माल म्हणजे मोटार आहे, तर ती निर्माण करायची खनिजे कुठून आली, तर भगवान यांनी सृष्टीमध्ये म्हणजे ती निर्माण केलेली आहेत, उपलब्ध केली आहेत. म्हणजे जे काय आहे ते भगवान यांचंच रूप आहे आणि त्यांच्याकडूनच मिळालेलं आहे, म्हणून त्यांच्या चरणी आपण अर्पण करून ती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचं उच्चिष्ट ग्रहण करणं किंवा त्यांना अर्पण करून ती वस्तू स्वीकारणं, तर हे एखाद्या भक्ताचं कार्य असावं. म्हणजे मग ह्यासाठी हे उदाहरण दिले की आपण चेहरा जर सुशोभित करून पाहिला आरशामध्ये तर आपल्याला तसंच सुशोभित प्रतिबिंब दिसतं. मग तसंच आहे भगवत कृपेने, म्हणजे भक्तालाच त्याचा लाभ होत असतो. म्हणजे भगवान यांना अर्पण केलं तर काय होत असतं, तो प्रसाद आहे तो कसा दैवी बनत असतो, म्हणजे भगवान यांचं प्रत्यक्ष उच्चिष्ट मिळतं आपल्याला ग्रहण करायला रोजच्या रोज भगवत प्रसाद म्हणजे. आणि असं उच्चिष्ट आपण ग्रहण केलं करणं म्हणजे भगवानाचा कृपा प्रसादच ग्रहण केल्यासारखं असतो, म्हणजे भक्ता लाभान्वित होत असतो. म्हणजे काय, की भगवान यांच्याकडून मिळालेल्या सगळ्या वस्तू असतात, म्हणजे तर त्या भगवान यांना अर्पण करून आपण जेव्हा त्याचा वापर करतो किंवा त्या स्वीकारतो तेव्हा आपणच लाभान्वित होत असतो, आपल्यावरच कृपा होत असते भगवानांची, आपल्यावर कृपेचा वर्षाव होत असतो. म्हणजे काय, की आपण उदाहरण घेऊया की आपल्या भौतिक जीवनामध्ये आपले जे पिता असतात, तर ते आपल्याला सगळं काही प्रदान करत असतात आवश्यक गोष्टी. मग आता पितांनी आपल्याला म्हणजे आपण काही अर्थार्जन करतही नसू, पण पितांनी आपल्याला दिलेले जे पैसे आहेत पितांकडूनच आपल्याला पैसे मिळतात सगळे, हो की नाही. आपण जेव्हा विद्यार्थी दशेत असतो किंवा शिक्षण घेत असतो मग आपण स्वतःचं अर्थार्जन करत नसतो, मग आपण काय करतो, पित्यांचा वाढदिवस आहे किंवा काही म्हणजे असं जे काही निमित्त असं की आपले पिता आहेत किंवा आपले जे आहेत म्हणजे पालक, त्यांना खुश करण्यासाठी आपण काय करतो, आपल्याकडे सगळ्यांना हे उदाहरण माहिती असेल, सगळ्यांनी असा प्रयत्न केला असेल, आपल्याकडे पॉकेट मनीतून जे उरलेले पैसे आहेत किंवा संचय केलेले पैसे आहेत शिल्लक आहेत तर ते त्यांचा संचय करून आपण काय करतो, त्याच पैशातून आपण आपल्या माता पित्यांसाठी काहीतरी भेटवस्तू विकत घेतो
आणि त्यांना ती देतो आणि आपण आणली प्रेमाने असं सांगतो आणि मग ते पाहून आपल्या मुलांनी आणले म्हणून ते कसे सुखावतात. मग असंच आहे अगदी आपले परमपिता म्हणजे कृष्ण आहेत. त्यांनीच सगळं दिलंय आपल्याला. पण आपण त्यांनी आपल्याला हे दिलंय ह्याचा आनंद तर असतोच आपल्याला. पण त्याचबरोबर मग त्यातले म्हणजे त्या ज्या वस्तू आहेत किंवा जे काही सगळं मिळालंय आपल्याला मग त्यांच्याच कृपेने मिळालंय हे आपण त्यांच्या चरणी जेव्हा अर्पण करू तेव्हा एका पित्याला जसा आनंद होतो, हा हा माझ्या मुलानं हे माझ्यासाठी केलं, हा हाच आनंद, हाच भाव, हाच प्रेम आपण भक्त म्हणून भगवान यांना द्यायचे. नाहीतर ते भगवान जे आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. ते आपले भाव आणि प्रेमासाठी असलेले आहेत. आपल्या पिता पिता जे आहेत त्यांना जसा भौतिक जगतामध्ये आनंद होतो, भले त्यांचे पैसे असतात पण त्यांना आनंद होतो माझ्यासाठी मुलानं हे आणलं, निश्चित माझी मुलगा सेवा करेल, हा स्वतः अर्थार्जन करायला लागेल, असं जसं त्यांना आनंद वाटतो ना तसंच आपण भगवान यांना आनंद द्यायचा की तुम्हीच सगळं आम्हाला दिलेलं आहे. मग आपल्या पितांना आनंद देण्यासाठी आपण काय करायचं, अशी प्रत्येक गोष्ट जी काही मिळाली त्यांच्या कृपेनेच मिळाली आपल्याला आणि त्यांच्यामुळेच ती आपल्याला मिळू शकली. मग प्रत्येक गोष्ट भगवान यांना अर्पण करायची आणि त्यानंतर आपण ग्रहण करायची. मग त्याद्वारे आपण काय करतो असतो, लाभान्वित होत असतो. आपल्याला संतुष्ट होऊन भगवान काय करत असतात, कृपा करत असतात आपल्यावर, आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात. म्हणजे एक प्रकारे ती भगवान यांची कृपाच असते आणि आपण लाभान्वित होत असतो. म्हणून दररोज असे आपण प्रयत्न करायचे, कुठलीही गोष्ट भगवानांना अर्पण केल्याशिवाय आपण नाही स्वीकारायची आणि त्यांच्या कृपेनं मिळाली म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची आणि आधी तुम्ही ग्रहण करा. म्हणजे अगदी आपल्याला एखादं नवीन वस्त्र मिळालं तरी भगवत चरणी अर्पण करायचं, तुम्ही आधी ग्रहण करा. भगवान चरणी आपण ते अर्पण करून मगच आपण ग्रहण करायचं. भगवान यांची अनेक इंद्रिय म्हणजे आहेत तर म्हणजे भगवान यांचे म्हणजे असंख्य जी इंद्रिय आहेत तर त्यातलं प्रत्येक इंद्रिय जे आहे ते म्हणजे अनेक इंद्रियांचं कार्य करत असतं. म्हणजे नेत्रांनी भगवान यांनी पाहणं म्हणजे त्यांनी ग्रहण केल्यासारखं असतं आणि भगवान यांची कृपा आशीर्वाद अशा पद्धतीने प्राप्त होणं आपण त्यांच्या कृपेनेच लाभान्वित होत असतो म्हणून आपण असे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे हे प्रल्हाद महाराजांच्या स्तुतीतून आपण शिकू. म्हणजे काय की जे काही आहे ते कृष्णांच्या कृपेमुळेच आपल्याला मिळतं, अन्यथा कृष्ण कृपेविना काही संभव नाही हे आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे श्रीकृष्ण आत्मतृप्त असले तरी आपण त्यांना अर्पण करून त्यांच्या चरणी आपण समर्पित करून प्रत्येक गोष्ट ग्रहण करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण ज्यांचं ज्ञान मायेने काय झाले, नष्ट झाले, त्याचे मूर्ख नराधम आहेत, ते नास्तिक वृत्तीचे, ते भगवानांचं अस्तित्व मान्य करत नाहीत, भगवानांचं सर्वश्रेष्ठत्व मान्य करत नाहीत आणि ते स्वतःलाच करता मानतात आणि स्वतः भगवानांच्या ऐश्वर्यांचा सगळा उपभोग घेतात पण भगवान त्यांना कधी शरण जात नाही. मग अशा लोकांवर भगवान कृपा नाही करत. म्हणजे अशा लोकांना म्हणजे असे लोक जे असतात ते मोहग्रस्तच राहतात किंवा अजून पतनाधीन राहतात. पण भगवान यांना जो शरण जातो आणि भगवान यांची जो भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयत्न करतो मग तो बद्ध जीव काय होतो, भवबंधनातून मुक्त होऊ लागतो. म्हणजे हे प्रल्हाद महाराजांच्या स्तुतीतून स्तुतीतून आपण शिकायचं. श्रीकृष्णांना आपल्याला आपल्यापैकी कोणाच्याही सेवेची किंचितही आवश्यकता नाही किंवा कोणाकडून काही मिळावं अशी अपेक्षा नाही. आत्मतृप्त आहेत भगवान जे आहेत ते. पण आपण जितके कृष्ण भावना भावत होऊन भगवत सेवा करू त्याद्वारे आपण त्या सेवेद्वारे स्वतःची शुद्धी करून घेऊ आणि आपल्याला दिलेली जी संधी आहे आपल्या मिथ्या अहंकाराला सांगायचं की भगवान यांनी दिलेली आपल्यासारख्या प्रत्येक जीवाला ती संधी आहे की तू सेवा कर आणि स्वतःची शुद्धी कर आणि माझ्या कृपेस म्हणजे माझी कृपा प्राप्त कर. आणि ती सुद्धा सेवाची संधी कधी मिळते, भगवान यांच्या कृपेने आणि इच्छेनेच मिळते. म्हणजे अशी सहजासहजी सेवा पण कुणाला मिळत नाही पहा. म्हणजे आपल्याला आता इस्कॉन बेंगलोरचं जे उद्घाटन आहे तर तिथे त्या समारंभामध्ये आपल्या मराठी सेक्शन ग्रुपला असे वेगवेगळ्या सगळे सेक्शन आहेत त्यांना वेगवेगळ्या सेवा मिळाल्यात. मग आपल्याला अशी तिथे जाऊन भगवान यांचे आजच्या विग्रहांच्या संदर्भात जे काही साहित्य लागतं, पूजेचा हार करणं हो की नाही, चंदन उगाळणं, भगवंतांची भांडी स्वच्छ करणं, अशा वेगवेगळ्या छान छान सेवा मिळालेल्या आहेत. म्हणजे सेवा मिळण्याचं सुद्धा सेवा मिळण्यास म्हणजे ही मिळणं म्हणजे सुद्धा भगवानांची इच्छा असते, त्यांच्या इच्छेनच ती सेवा मिळते, त्यांच्या कृपेनच ती मिळते. अन्यथा आपण नाही म्हणजे स्वतःच्या मनाने काही आपण मिळवू शकत किंवा आपल्या स्वतःमध्ये इतकं सामर्थ्य पण नाहीये की भक्ती सेवा किंवा आपल्या मुखामध्ये हरिनाम येईल इतकं सुद्धा सामर्थ्य आपल्या स्वतःच आपल्यासारख्या जीवात्म्यांचं पती जीव म्हणून नाहीये. म्हणजे जे काही आहे ना आपल्या मुखामध्ये हरिनाम येतं, आपण भक्तीमध्ये आचरण करतो, वेगवेगळ्या ग्रंथांचं शास्त्रांचं अध्ययन करतो किंवा आजच्या क्लासला जोडले आणि सदाचार अभ्यास करतो, हे सुद्धा भगवानांची कृपा आहे म्हणून आपण इथे येऊ शकतो. भगवानांची इच्छा आहे म्हणून आपण अध्ययन करू शकतो, भगवानांची इच्छा आहे म्हणून मी अध्यापन करू शकते. म्हणजे हे सगळं त्यांच्याशिवाय शक्यच नाहीये. हे ज्याला कळतं तो भगवानांच्या सेवेमध्ये लीन होतो, रममाण होतो आणि अशा भगवत सेवेमुळं आपण काय करतो, कृष्ण भावनामुळे जितके होत जाऊ, स्वतःला कृष्ण भावनेमध्ये जितकं प्रशिक्षित करत जाऊ, स्वतःला समर्पित करत जाऊ श्रीकृष्णांच्या चरणी गुरूंच्या मार्गदर्शनाने, तेवढे आपण काय होतो, भवबंधनातून ह्या मुक्त व्हायला
लागतो. मग हे आपण समजून घेतलं. मग हा लीनभाव त्यासाठी असणं आवश्यक आहे प्रल्हाद महाराजांसारखा. स्वतःमध्ये कुठलीही गुणवत्ता नाही माझ्यामध्ये, मी कुठल्याही गोष्टीने पात्र नाही आहे, असं जेव्हा आपण स्वतःला जाणतो तेव्हाच आपण काय होतो, भगवत चरणी स्वतःला समर्पित करू शकतो आणि भगवत कृपेस पात्र होऊ शकतो. मग हे आपण प्रल्हाद महाराजांच्या या स्तुतीतून शिकलो. तर पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. हा मग त्याची 12वा श्लोक घेऊया आणि आपण थांबूया. हा श्लोक तेवढा पूर्ण करूया. 12. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी माझा आवाज येतो? हरे कृष्णा. हा 12वा एक श्लोक पूर्ण करूया आपण आणि मग थांबूया. 5-20 होत आलेले आहेत माताजी, करायचंय? ऐकू येत नाही माताजी? 5 ते 20 होत आलेले, करायचंय का? हा एक पूर्ण करूया. छोटासा श्लोक आहे, त्याचा मधील अर्थ थोडासाच आहे, आपण पूर्ण करू शकतो. एवढा हा श्लोक पूर्ण करू, म्हणजे 12 पर्यंत थांबूया आपण. पुढच्या याला घेऊया आपण जी पुढच्या. जी. तस्माद् अहं विगत विक्लव ईश्वरस्य सर्वात्मना महि गृणामि यथा मनीषम् नीचो जया विगुण विसर्ग मनु सॉरी नीचो जया गुण विसर्ग मनु प्रविष्टः पूयेत येन हि पुमानानुवर्णितेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे प्रल्हाद महाराज काय म्हणतात पहा, की मी असुर कुळात त्यामुळे जन्मलेला असून सुद्धा भगवंतांची प्रयत्नपूर्वक आणि म्हणजे काय, निशंकपणे यथामती प्रार्थना करीत आहे. यथामती म्हणजे काय, माझी जशी बुद्धी आहे, यथा बुद्धी तथामती म्हटलं जातं ना. म्हणजे तर यथामती म्हणजे जशी माझी जी काही बुद्धी आहे तर त्यानुसार मी प्रार्थना करत आहे पहा. आणि ज्या मनुष्याला अविद्येनं या भौतिक जगात प्रवेश करण्यास भाग पाडले, ते देखील भगवानांची स्तुती करून भगवत महात्म्य श्रवण करून जीवनाच्या प्रदूषणापासून शुद्ध होऊ शकतो. म्हणजे काय, की आता ह्याच्यातून आपण काय शिकायचं पहा. तस्मात म्हटलंय म्हणजे म्हणून, अहम म्हणजे मी, पहिली ओळ पहा श्लोकाची. तर काय म्हणले, तर विघत विक्लव म्हणजे अपात्र असल्याचा विचार त्यागून, म्हणजे काय, की मी कितीही अपात्र असेल तरी पण माझी जशी बुद्धी आहे त्यानुसार, म्हणजे सर्वात्मना म्हणजे पूर्ण शरणागतीने, ते शब्द पहा, सर्वात्मना असं म्हटलंय. मही गृणामी म्हणजे काय, की महात्म्य, मही म्हणजे महात्म्य, गृणामी म्हणजे मी त्यांचं वर्णन कीर्तन करतो. यथा मनीषम म्हणजे माझ्या बुद्धीनुसार, म्हणजे यथामती माझी जी काही बुद्धी आहे, मती आहे त्यानुसार, मती म्हणजे बुद्धी, त्यानुसार मला जितकं शक्य आहे त्या नीच अशा म्हणजे अधम कुळामध्ये म्हणजे असुर कुळामध्ये, माझे पिता असुर आहेत म्हणून मला म्हणजे नीच असं त्यांनी उल्लेख केलाय. म्हणजे या नीच जन्म असून, म्हणजे असुर कुळामध्ये जन्म म्हणजे नीच कुळामध्ये जन्म मानलं जातं. तर अशा कुळामध्ये जन्म असून सुद्धा म्हणजे जे काही आहे तर मी काय करतोय, की तुमचे अत्यंत म्हणजे निसंशयपणे किंवा निशंकपणे, म्हणजे मनात कुठली किंतु परंतु न ठेवता, मला हे पटलेलं आहे की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही षडवेश्वर पूर्ण आहात, तुम्ही आमचे परमपुरुष परमात्मा म्हणून हृदयात स्थित असलेले परमेश्वर असे जे आहात, परमपुरुष भगवान, परमपुरुषोत्तम भगवान आहात. हे सगळं त्यांना पटलेलं आहे, हे त्यांना मान्य आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, निशंकपणे अगदी मी तुमच्या चरणी यथामती, जशी मला बुद्धी आहे, जशी जितकी माझी क्षमता आहे बुद्धीची, त्यानुसार मी काय करतोय, पूर्ण शरणागतीने तुमची चरणी प्रार्थना करतोय. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादा मनुष्य प्रार्थना करतो, जो अविद्येने ग्रासलाय, म्हणजे अविद्येने म्हणजे काय, तर अशा पद्धतीच्या भौतिक जगतामध्ये अविद्या म्हणजे काय, की भगवान यांची जी मायाशक्ती आहे तर तिच्या प्रभावामुळे म्हणजे भौतिक जगतामध्ये आपण आलो या आणि आपल्याला भौतिक देह प्राप्त झालाय. आणि जीवात्मा म्हणून कसं होतं, आपण भगवान यांचे आध्यात्मिक स्त्रीलिंग आहोत, आपण शुद्ध आहोत, तितकेच विशुद्ध आहोत जसे भगवान आहेत. फक्त आपण गुणांनी आपण समान आहोत, विशुद्धता म्हणजे आपलं शुद्धी तितकीच आहे जीवात्मा म्हणून. पण जेव्हा आपण प्रकृतीच्या 3 गुणां म्हणजे नी बांधले जातो, तर ते कधी बांधले जातो, जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये येतो आणि ती आपल्याला शरीर देते. आणि त्यामुळे काय होतं, आपण बद्ध होतो त्या शरीरामध्ये आणि त्यामुळे त्या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधले जातो. आणि तरी असा जरी जीव असेल, भौतिक जगात प्रवेश केलेला असा जीव, म्हणजे की जो अशा पद्धतीने त्याची हृदय प्रदूषित होतात, म्हणजे या 3 गुणांच्या अस्तित्वामुळे मोहग्रस्त होतो तो. आणि मग तिथं अविद्येचं कार्य सुरू होतं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रवेश करत असतो तो अविद्ये मुळे.
भौतिक जगतामध्ये. मग भगवान यांची असा देखील जीव स्तुती करून, त्यांचं महात्म्य गाऊन, त्यांचं महिमा मंडळ करून किंवा श्रवण करून या भौतिक आपलं जे जीवन आहे, असं प्रदूषित जे जीवन आहे भौतिक जीवन, की आपण ह्या सगळ्या प्रदूषणातून आपले हृदय जे ते प्रदूषित झालेलं आहे, या सगळ्या प्रदूषणातून आपण मुक्त होऊ शकतो. म्हणजे काय, या श्लोकावरून आपल्याला स्पष्ट होईल की भक्ताचा जन्म हा उच्च कुळात म्हणजे जन्म घेण्याची भक्तांनी किंवा धनवान आपण असलं पाहिजे किंवा सुंदर दिसण्याची मुळीच आवश्यकता नाही. म्हणजे काय, यापैकी कुठलाही गुण आपल्याला भक्तिमय सेवेमध्ये कधीच नियुक्त करू शकणार नाही. मनुष्यानं आपली भक्ती भावनाच विकसित केली पाहिजे. म्हणजे भक्ती भावना म्हणजे काय, भक्तिमय प्रेममय सेवेची भावना जेवढी आपल्यामध्ये विकसित होईल ना, तर ती आपल्याला भगवत चरणी घेऊन जाईल. हे भौतिक जे गुण आहेत, आपण धनवान असणं, उच्च कुळात जन्म होणं किंवा सुंदर असणं, तर हे कधी आपल्याला भगवत चरणी घेऊन नाही जाऊ शकणार हे गुण आपले. तर भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, तर ते परमपुरुष सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या समोर म्हणजे भगवान असे महान आहेत आणि त्यांच्या समोर मी तुच्छ आहे म्हणून त्यांची स्तुती करणं हे माझं कर्तव्य आहे, माझ्यासारख्या भक्ताचं किंवा माझ्यासारख्या पतित जीवाचं जीवात्मा म्हणून. मग ह्या केवळ भावनेनेच, ह्या भावनेच्या आधारानेच तो वास्तविक असा जो भक्त असतो ना, तो ज्ञान प्राप्त करेल. काही जण आपला मिथ्या अहंकार कसा दर्शवतात की इतरांसमोर ते म्हणतात एखादी छान सेवा केली तर सगळे कौतुक करतात बरं का भक्त म्हणून, मग ते म्हणतात हा हे भगवत कृपेनं झालं, हे गुरु महाराजांच्या कृपेने झालं. पण त्यांचा मिथ्या अहंकार आतून काय म्हणत असतो, कशी मी छान सेवा केली, आतून त्याला वेगळं वाटत असतं बरं का, आणि तो खुश होत असतो. मग असं देखील नाही पाहिजे. भगवान किंवा भक्त जे असतात उच्च कोटीचे म्हणजे त्यांचे प्रमाणित प्रतिनिधी गुरु, ह्यांच्या समोर आपण कसं असलं पाहिजे भक्त म्हणून, आपल्या जे मुखात असतं ना तेच हृदयात असलं पाहिजे, जे हृदयात असतं तेच मुखावर आलं पाहिजे. मग ही जी पारदर्शकता ही हृदयाची जी शुद्धी आहे ना, ही ओके. वास्तविकता असते एका भक्ताची. तो काय म्हणतो, भक्त काय ओके, म्हणतो ठीक आहे, की चालेल. तुम्ही महान आहात हम्म. भगवान, पण तुमच्या समोर मी अत्यंत तुच्छ जीव आहे, तर ओके, तीच चालेल. हृदयात माझ्या भावना बोलूया. असली पाहिजे. किती चांगली उत्तम सेवा केली तरी भगवान यांना म्हणजे भगवान यांच्यासारख्या परमपुरुषांची सेवा करताना आपण त्यांना संतुष्ट नाही करू शकणार परिपूर्ण पद्धतीने, कारण आपण कसे आहोत, आपल्या मर्यादा आहेत, आपण त्यांचे जे आहेत तर जे जीवात्मक अंश आहोत. मग आपण त्यांच्यापेक्षा किती तुच्छ आहोत ही भावना आपल्या हृदयामध्ये सतत वास करत असली पाहिजे आणि जी हृदयात भावना आहे तीच आपल्या मुखात आली पाहिजे आणि वाणीद्वारे म्हणजे जे हृदयात आहे तेच मुखात, अशी पारदर्शकता एका भक्तामध्ये असते. आणि तो काय म्हणतो, मी तुच्छ आहे, आणि त्यामुळे तो स्तुती करतो भगवानांचा महिमा मंडन का करतो, कारण भगवान तितके परमश्रेष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, षडैश्वर्याने युक्त आहेत. म्हणजे त्यांचं कार्य जे आहे तर ते कसं चालतं, त्यांच्या लीला ह्याचं कधी आपल्याला कल्पनाच करणार येणार नाही. तसे अजिंक्य असे ते अचिंत्य आहेत किंवा असे ते अजिंक्य आहेत की त्यांना कोणी जिंकूच शकणार नाही, असं त्यांचं कार्य लीला सगळं काही आहे, असं अचिंत्य अजिंक्य अजित असे भगवान आहेत. मग आपण ह्या भावनेनेच वास्तविक ज्ञान प्राप्त करू शकतो. म्हणजे काय, की भगवान यांची सेवा आणि ज्ञान हे कसं मिळतं, तर भगवान यांची सेवा कशी मिळेल, अशा पद्धतीने आपण त्यांना शरण गेलो तर, की तुम्ही इतके महान आहात पण माझ्यासारखे पतित जीवाला थोडीशी सेवा करायची संधी तुच्छ जीवाला तुमच्या कृपेने मिळते, असं जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यांना शरण जाऊन, अशी त्यांची जेव्हा स्तुती करतो, म्हणजे ही वास्तविकता मांडतो खऱ्या अर्थाने. म्हणजे ही स्तुती म्हणजे काही ती खोटी स्तुती नाही, ही वास्तविकता आहे. आणि या वास्तविकतेतनं आलेली आपली स्तुती सुमनं असतात ही जेव्हा त्यांच्या चरणांशी आपण अर्पण करतो ना, तेव्हा भगवान आपल्याला अंतस्थ परमात्मा जे असतात ते ज्ञान द्यायला लागतात. ज्ञानदीपेन भास्वता 10.10 मध्ये म्हटले पहा, अंधकार आपल्या हृदयातला दूर करतात आणि ते काय करतात, आपल्याला ज्ञान देतात असतात. आणि हेच वास्तविक ज्ञान आपल्याला देतात आणि त्या ज्ञानाद्वारे काय होतं, आपल्याला कळतं की आपण भक्ती सेवा करून आपली शुद्धी करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने भगवंतांची सेवा आपण मग करायला लागतो, भगवत सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो. म्हणून काय म्हणले भगवद्गीतेत काय म्हणतात, भगवान भगवद्गीतेत काय उपदेश करतात 18.55 मध्ये, म्हणजे भक्त्या माम अभिजानाती असा जो श्लोक आहे, म्हणजे मनुष्य मला पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ आणि केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो पहा. म्हणजे अशा भक्तिमय सेवेद्वारे जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो, म्हणजे काय, भगवान यांची भावना म्हणजे काय, भगवान असे विशुद्ध सत्वगुणामध्ये आहेत. मग त्या भावनेने म्हणजे काय, आपण विशुद्ध सत्वगुणामध्ये जेव्हा येतो, शुद्ध सत्वगुणातून म्हणजे सत्वगुण हाच मुळात शुद्ध गुण आहे 3 गुणांमधला, आणि ह्या सत्वगुणातून विशुद्ध सत्व म्हणजे परम पवित्र असे विशुद्ध सत्वगुणामध्ये भगवान आहेत. म्हणजे अत्यंतिक पवित्र असा गुण आहे तो. मग त्या गुणामध्ये आपण येण्यासाठी काय करायला पाहिजे, भगवानांची भक्तिमय प्रेमय सेवाद्वारे आपण भगवत धामात प्रवेश करू शकतो पहा. म्हणजे अशा रीतीने प्रल्हाद महाराज जे आहेत ते स्वतःच्या पतितावस्थेचा विचार नाही करत. आता आपली अवस्था अशीच आहे, आपण कलियुगामध्ये शूद्रातिशूद्र पतित आहोत. मग हृदय म्हणजे आपली अशी सगळी हृदय कलुषित आहेत आपली, आणि आपण पथभ्रष्ट
ज्येष्ठावत अल्पायुवाहुत अल्पमेध सामावत असं वर्णन आहे भागवतामध्ये. कलियुगातला व्यक्ती कसा असते. मग आता स्वतःच्या पतितावस्थेचा विचार न करता प्रल्हाद महाराज काय करतात, भगवान यांची सर्वोत्तम यथामती जशी आपली बुद्धी आहे त्यांनी स्तुती करतात. मग अशी स्तुती करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रल्हाद महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि त्याद्वारे आपण जी काही आपली पतीचा अवस्था आहे त्याचा विचार न करता भगवान यांची स्तुती, भगवान यांची सेवा, भगवान यांचं स्मरण करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याद्वारे आपण भगवान यांच्या कृपेस प्राप्त व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. मग इथे आपण थांबूया. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया. आपण थोडस अर्धा तास जास्ती घेतला आपण क्लास, थोडस अर्धा तास उशिरा सुरू केला होता म्हणून. हरे कृष्ण. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया. हरे कृष्ण. मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया.